हा नमस्कार मित्रांनो. आपण गेल्या आठवड्यात राजा भोज आणि एकंदर परमार पवार या कुळाचा इतिहास यावर थोडक्यात माहिती पाहिली होती. आज आपण राजा भोज आणि राजा भोज यांच्या नंतर परमार कुळातल्या लोकांनी जे काही शिल्प आणि स्थापत्य निर्माण केले त्याबद्दलची माहिती थोडक्यात पाहणार आहोत. खूप मोठं काम या परिवाराचं आहे आणि भारतभर त्याचा प्रभावही होता, म्हणून आपण सर्वांचा काही परामर्श घेऊ शकत नाही कारण वेळेचं बंधन आपल्याला आहेच. पण तरी आपण जास्तीत जास्त शिल्प आणि स्थापत्य याविषयी त्यांचं जे कार्य होतं त्याचा परिचय थोडक्यात या ठिकाणी करून घेऊया. तर राजा भोज हे स्वतः एक कलावंत होते आणि विशेषतः स्थापत्य शास्त्र आणि शिल्पशास्त्र याविषयीची त्यांना उत्तम पैकी जाण होती. तर त्यामुळे त्यांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत त्या विषयावर, युक्ती कल्पतरू आणि सम्रांगण सूत्रधार. तर या ग्रंथामध्ये शिल्पशास्त्राविषयी त्यांची जी मत आहेत किंवा संशोधन म्हणूया आपण किंवा अभ्यास म्हणूया तो आपल्याला दिसून पडतो. राजा भोज आणि परमारकालीन शिल्प व स्थापत्य हा आपला आजचा विषय आहे. मी डॉक्टर अशोक राणा, यवतमाळ. आपल्या विषयाकडे वळूया. राजा भोज आणि परमारकालीन शिल्प व स्थापत्य. तर आपल्या भारतामध्ये देवालय ही जी संस्था किंवा देवालय हा जो स्थापत्य प्रकार, स्थापत्य शब्द इंग्रजी आर्किटेक्चरसाठी संस्कृतमध्ये वापरण्यात येतो. तर हा इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून देवालयांच्या निर्मितीला प्रारंभ झाला असं प्राध्यापक डॉक्टर वासुदेव उपाध्याय यांनी प्राचीन भारतीय स्तूप, गुहा एवं मंदिर या ग्रंथात म्हटलंय. त्यांच्या मते 4थ्या शतकात गुप्त सम्राटांचा शासनकाल प्रारंभ झाला. वैष्णव धर्माला आश्रय देऊन त्यांनी व प्रजेने स्थापन केलेल्या देवतांच्या स्थानांना मंदिर असं म्हणतात. उत्तर भारतात निर्माण झालेल्या मंदिरांना नागर तर दक्षिणेतील मंदिरांना द्राविड मंदिर म्हणतात. अशा 2 मंदिरांच्या शैली आपल्या भारतात आहेत आणि या दोन्ही शैलींच्या मिश्रणातून पूर्वेकडे तसंच मध्य भारतातील राज्यांमध्ये एक नवी शैली विकसित झाली, तिला वेसर किंवा वासर म्हणतात. द्रविड शैलीतील मंदिर स्थापत्याविषयी प्राचीन स्थापत्य विशारदांनी संकलित केलेली माहिती काश्यप शिल्प या संस्कृत ग्रंथामध्ये दिलेली आहे. तर ओरिसा शैली अर्थात वेसर शैलीतील देवालयांचं शास्त्र सांगणारा शिल्प प्रकाश हा ग्रंथ आहे. याशिवाय मानसार, शिल्परत्नाकर, सम्रांगण सूत्रधार, शिल्परत्न हे संस्कृतमधील ग्रंथही आहेतच. या ग्रंथाच्याही पूर्वी विष्णू धर्मोत्तर पुराण या पुराणामध्ये शिल्पशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राबद्दल विस्तृत माहिती आहे. उत्तरेकडील नागर शैलीतील प्रासाद मंडन या ग्रंथाचे मराठीत भाषांतर झालं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केलं आहे. भारतभर नागर, वासर व द्रविड या 3 मंदिर प्रकारांमध्ये मंदिरं उभारली गेली, तशी महाराष्ट्रात उभारली गेली. आता अशा प्रकारच्या दगडात एकावर एक दगडी चिरे खोबणीत बसून कोणत्याही पदार्थाचा सांधण्यासाठी वापर न करता निर्माण झालेली मंदिरं सामान्यतः हेमाडपंथी मंदिरं म्हणून ओळखली जातात. आता हेमाद्री पंथ हा आपल्या महाराष्ट्रात जे रामदेवराय यादवांचं राज्य होतं त्यांच्याही आधीपासून तो सिंगणाच्या काळापासून त्यांचा मंत्री होता. तर त्यामुळे त्याचं नाव महाराष्ट्रातल्या बहुतेक मंदिरांना घेतलं जातं. पण केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर आपण बाहेर जरी गेलो दगडामध्ये बांधलेलं एखादं मंदिर आपण पाहिलं तर आपल्यापैकी कोणत्याही प्रकारची व्यक्ती असेल, ती विद्वान असेल, सर्वसाधारण माणूस असेल तर ती त्याला हेमाडपंथीच म्हणतात. कारण ही एक प्रथा, ही एक परंपरा पडलेली आहे. आणि पुरातत्व विभाग सुद्धा, आता पुरातत्व विभागामध्ये तर संशोधक असतात, अभ्यासक असतात, तेव्हा त्यांनी ती चूक करायला नको. पण बहुतेक मंदिरं आपल्याला जे आढळतात महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवमंदिर असेल तर त्याच्यात हेमाडपंथी मंदिर अशी पाटी लिहिलेली आपल्याला आढळते. आता पुरातत्व विभागाने अशा मंदिरांना हेमाडपंथी मंदिर या नावानं नोंदवलंय. अशा मंदिरासमोर फलक आहेत, पण हेमाडपंथ किंवा हेमाडपंथी या नावाने प्रचलित अशी काही मंदिर शैली आहे काय, असा प्रश्न जर विचारला तर मात्र त्यांची बोबडी वळते. हेमाडपंथ किंवा हेमाद्री या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती या स्थापत्य शैलीत जनक आहे काय? आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय, जर नागर
द्राविड आणि वेस्तर ह्या 3 शैली मंदिरांच्या असतील तर हा काय प्रकार आहे आणि याला कुठे बसवायचं? तर या प्रश्नाचं उत्तर अभ्यासक सुद्धा देत नाही. उलट अभ्यासक गोंधळ करतात. आता सगळ्यात मोठं नाव जे आहे या क्षेत्रातलं डॉक्टर वावी मिराशी, हे तर प्रख्यात पुरातत्वविद्या आणि संस्कृतज्ञ होते. तर त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांचा जो ग्रंथ आहे शोध निबंधांचा संशोधन मुक्तावली सर दुसरा, या शोध निबंध ग्रंथामध्ये संग्रहामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय 1957 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथात हेमाद्रीचा अंतकाल या नावाचा एक लेख आहे आणि त्यावर ते पृष्ठ 139 वर म्हणतात, रामदेवराय यादवांचा कर्णाधिप, चतुर्वर्ग चिंतामणी इत्यादी संस्कृत ग्रंथांचा करता हेमाद्री किंवा हेमाडपंत याचं नाव सुविख्यात आहे. त्याने विद्वानांना उदार आश्रय दिला, स्वतः अनेक विषयावर ग्रंथरचना केली, मोडीलिपी प्रचलित केली व स्वतःच्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेली हेमाडपंथी स्थापत्य पद्धती प्रचारात आणली. असा हा महापंडित यादव नृपती महादेव व रामदेव यांच्या दरबारी त्यांचा कर्णाधिप किंवा लेखनाध्यक्ष व मंत्री म्हणून होता, असं त्यांच्या स्वतःच्या व त्याचा आश्रित गोपदेव याच्या ग्रंथातील उल्लेख होऊन तो इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या द्वितीयार्धात होऊन गेला यात संशय नाही. हे आता डॉक्टर मिराशी फार मोठे विद्वान संशोधक होते. मोठं योगदान त्यांचं संस्कृत भाषेला, संस्कृत साहित्याच्या अभ्यासाला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्थापत्य किंवा शिल्प याविषयी जे काही लिखाण केलेलं आहे त्या सगळ्या लिखाणामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. तर अशा व्यक्तींनी अशा तऱ्हेचं विधान करणं हे खरंच म्हणजे गौरवास्पद जाऊ द्या, पण भूषणावही नाही, पण तरी हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये हेमाद्रीचा काळ सांगितलेला आहे. तर त्यांनी काळ सांगितलं हे ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की 13व्या शतकात हेमाद्री होऊन गेला. आता 13व्या शतकाच्या आधी काही मंदिरं निर्माण झाले असतील तर त्याला आपण हेमाडपंथी कसं म्हणायचं? आता माझा एक अनुभव या 2 वर्षापूर्वीचा आहे. आणि वडोद्याला एका कामासाठी आमच्या काही मित्रांसोबत गेलो होतो. त्या मित्रांमध्ये बहुतांश विद्वान होते आणि प्राध्यापक मंडळी होती. त्यातले एक ज्येष्ठ प्राध्यापक म्हणाले, सयाजीराव गायकवाडांचा तो वाडा पाहून की हेमाडपंथी पद्धतीचं हे आहे. मला कळे ना की कसं म्हटलं, सहज त्यांनी म्हटलं, कारण काय हे आपल्या अंगवळणी किंवा तोंडवळणी पडलेलं आहे की दगडातली कोणतीही वास्तू दिसली की ती हेमाडपंथी. पण हेमाद्री नावाच्या पंडितांनी अशा तऱ्हेने कोणता ग्रंथ लिहिला आहे काय, हा जर मिराशींसारख्या लोकांनाही प्रश्न विचारला तर ते उत्तर देऊ शकले नसते. पण त्यांनी लिहून टाकलेलं आहे, 1957 मध्ये लिहिलंय. आणि गंमत अशी की 1957च्या थोडं आधी डॉक्टर दामोदर धर्मान कोसंबी या विद्वानांनी पुराण कथा आणि वास्तवता मिथ अँड रिॲलिटी नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की हेमाद्री पंडिताच्या नावाचा संबंध जो या मंदिर शैलीशी लावला जातो ते चुकीचा आहे. त्याने आणखी 2 गोष्टी सांगितल्या होत्या की बाजरीच्या शोधाशी त्याचा संबंध आहे. आणखी दुसरी गोष्ट सांगितली की मोडीलिपीच्या निर्मितीत त्याचं योगदान आहे. आता मोडीलिपीच्या योगदानाबद्दल आणि या मंदिर शैलीच्या बद्दल स्वतः मिराशींनी हे लिहून ठेवलं आहे 1957 मध्ये. जुनी गोष्ट आहे. पण त्या दरम्यानच दामोदर धर्मान कोसंबी यांचा ग्रंथ तर प्रकाशित झाला होता. हे त्यांच्या वाचनात आलं नसेल काय. आणि अशा तऱ्हेने आपण जर चूक करतोय लक्षात आलं असेल एखाद्या विद्वानाला तर त्यांनी ही चूक झाली मान्य करायला पाहिजे. पण या चुकीला आता जवळपास 60 वर्षाच्या वर 70 वर्षाच्या वर काळ लोटलाय. 2005 मध्ये साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये मी एक असत्याची सत्यकथा नावाची लेखमाला लिहिली होती आणि त्या लेखमालेमध्ये हेमाडपंथी मंदिरे नावाचा लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा केला होता की हे चुकीचं आहे, कोणकोणती गोष्ट चुकीची आहे. मिराशी हे नागपूरचे होते, नागपूर विद्यापीठात होते आणि फार ते त्यांचं काही नागपूर किंवा नागपूर विद्यापीठापुरतं सीमित कार्य नाही, तर ते महानच होते. पण त्यांनी केलेली चूक आणखी नागपूर विद्यापीठातल्या आणखी एका माणसाने केली. त्यांचं नाव आहे डॉक्टर ओंकार प्रसाद वर्मा, OP वर्मा नावाने ते फार प्रसिद्ध होते, आता ते नाही. त्यांचं तर हेमाडपंथी टेम्पल नावाचं एक पुस्तकच आहे. आणि त्या पुस्तकाच्या शीर्षकावर हे जो फोटोग्राफ छापला 1973 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं, तर त्याच्या कव्हरवर मुखपृष्ठावर जे छायाचित्र छापलं आहे ते आहे ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ या मंदिरात. आता हे मंदिर कोणत्या काळातलं आहे त्याबद्दल त्यांना माहित नव्हतं काय. OP वर्मा यांनी लिहिलेले आहे सर्वे ऑफ हेमाडपंथी टेम्पल इन महाराष्ट्र या शीर्षकाचं संक्षिप्त रूप म्हणजे हेमाडपंथी टेम्पल. त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना कालवश पुरातत्वविद डॉक्टर शांताराम भालचंद्र देव
डेक्कन कॉलेजला त्यांच्या नावाने एक स्वतंत्र दालन आहे आणि त्यांनी या विषयावर अतिशय महत्वाची पुस्तकं लिहिली आहेत. म्हणून त्यांचं योगदान आपण सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्यांनी सुद्धा हेमाडपंथी टेम्पल या शब्दाबद्दल संशय निर्माण केला आणि ते म्हणतात सो कॉल्ड हेमाडपंथी टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र असा त्यांनी शब्द प्रयोग केला, म्हणजे सो कॉल्ड. ती संशय त्यांनी व्यक्त केला, पण पुढे परंपरेप्रमाणे त्यांनी हेमाडपंथी टेम्पल हा शब्द वापरला. हा शब्द चुकीचा आहे, सगळ्या अभ्यासकांना माहिती आहे, तरी ते हा शब्द वापरतात. आता वर्मा यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ठाणे जिल्ह्यातलं अंबरनाथ हे मंदिरातलं चित्र त्यांच्या पुस्तकावर आहे. तर हे जे शिल्प आहे हे कोणत्या काळातलं आहे, तर त्यात मश्री माटे नावाचे एक मोठे अभ्यासक होऊन गेले आणि ते डेक्कन कॉलेजला होते. त्यांचंही कलेवर ते स्वतः कलावंत होते. श्रीम माटे हे अतिशय मोठे विद्वान होते, त्यांचे चिरंजीव. त्यांनी हे म्हटलंय की हे मंदिर शिलाहार राजा चित्तराज याने 1030 ते 1040च्या दरम्यान बांधलं, असं त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे कला व शिल्प मध्ययुग पश्चिम महाराष्ट्र. या शीर्षकाखालचं एक पुस्तक, त्यात एक लेख आहे महाराष्ट्रातील पुरातत्व. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांचा लेख प्रकाशित झाला. त्याने जो कालखंड दिला आहे इसवी सन 1030 ते 1040च्या दरम्यान शिलाहार राजा चित्तराज याने हे अंबरनाथचं मंदिर बांधलेलं आहे. हा कालखंड हेमाद्री पंडिताच्या जन्माच्या पूर्वी 200 वर्षापूर्वीच आहे. आणि 200 वर्षापूर्वी एखादं मंदिर निर्माण झालं असेल तर हेमाद्री पंडितांनी निर्माण केले कसं काय म्हणतील, त्यांनी निर्माण केलेल्या शैलीतून ते निर्माण झालं कसं काय म्हणता येतील. म्हणजे अशा तऱ्हेने विद्वान लोक हा जो गोंधळ घालतात हा अजाणतेपणी आहे असं मला वाटत नाही, जाणीवपूर्वक करतायत. माळवा ज्या प्रांताबद्दल आपण चर्चा करणार आहोत, या माळव्यामध्ये उत्तर भारतीय मंदिर शैलीची एक नवीन शैली त्यांनी माळव्याच्या शिल्पकारांनी विकसित केली, तिला भूमिज शैली असं म्हणतो. आणि माळव्यामध्ये प्रचलित ही शैली महाराष्ट्रात आली. तिच्यात हे मंदिर अंबरनाथचं मंदिर मोडतं जे शिलाहार राजांनी बांधलंय. आता हे काही परमार राजांनी निर्माण केलेली शैली नाही आहे, ही तर आधीपासून होती. परमार राजांनी काही काळ महाराष्ट्राचा उत्तर भाग, खानदेश, कोकणचा उत्तर भाग, विदर्भात राज्य केलं होतं. त्यांनी ही शैली महाराष्ट्रात आणली, ते श्रेय त्यांचं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विख्यात मार्कंडी देवालय, तसंच यवतमाळ लगतच्या लोहारा येथील कमळेश्वर मंदिर याच राजवंशाने बांधवलं. पण या मंदिरांनाही चुकून हेमाडपंथीच म्हणतात. डॉक्टर वर्मा यांनी लोहारा येथील मंदिराचाही समावेश आपल्या पुस्तकात केलाय. मश्री माटे यांच्या मते ही मंदिरे काही ठिकाणी यादवांच्या आश्रयाने निर्माण झाली म्हणून त्यांना यादव मंदिर शैली म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्या राजाच्या काळात एखादी मंदिरं निर्माण झाली असेल, आणखी काही निर्माण झालं असेल वास्तू, तर त्या राजाचं नाव द्यायला हरकत नाही. पण जो नोकर आहे हेमाद्री पंडित हा काही राजा नव्हता, तो त्यांचा आश्रित होता, प्रधान होता, आणि त्याचं नाव कसं काय आलंय. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव पासून 16 किलोमीटर अंतरावर पाटण हे भास्कराचार्य गणिती विद्वानाचं गाव आहे. पाटणा देवी या नावाने ते प्रसिद्ध आहे. तिथे असलेल्या देवीच्या मंदिराकडे जाताना हेमाडपंथी मंदिर अशी पाठी उजवीकडे पाहायला मिळते. थोडं पुढं गेल्यावर रेखीव शिल्प सौंदर्याने नटलेलं भूमी शैलीतील शिवालय पाहताच आपण थक्क होतो. या मंदिरात मराठीतील एक शिलालेख आहे. ज्ञानेश्वरीच्या 84 वर्षे पूर्वीचा, म्हणजे शके 1128 इसवी सन 1206 मधील हा शिलालेख भास्कराचार्यांचा नातू चांगदेव यांनी खोदविला आहे. देवगिरीच्या सिंगण यादवांचे मांडलिक म्हणून असलेल्या निकुंभ नावाच्या राजकुलाच्या आश्रयाने ज्योतिषशास्त्राचं अध्यापन करण्यासाठी मठाची स्थापना झाल्याचा उल्लेख त्यात आहे. अर्थातच हेमाद्री पंडिताच्या पूर्वीचा तो आहे. तरीही पुरातत्व खातं त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणून संबोधते, यापेक्षा कोणता अडाणीपणा आहे. यात अडाणी लोक बसले की या पुरातत्व खात्यामध्ये. आता ह्या सगळ्या लोकांच्या म्हणजे जेव्हापासून ते शिकायला लागले तेव्हापासून त्यांच्या तोंडी आलेला शब्द असू शकतो, म्हणून त्यांना माहीत असूनही ते चुकून कदाचित हा उच्चार करत असतील. तर O.P. वर्मा यांनी सिन्नरच्या गोंडेश्वर मंदिराचा उल्लेख केला. तेही सिंगण यादवाच्या मुलांनी बांधलाय, अर्थात हेमाडपंथापूर्वीच. तीच गोष्ट बलसाणे येथील धुळे जिल्ह्यातलं बलसाणे गाव, तिथल्या मंदिराचे. विशेष म्हणजे यातील काही मंदिराचा काळ लेखकाने दिलाय, त्यावरून ती मंदिरं हेमाडपंथापूर्वी निर्माण झाली होती याची जाण लेखकाला आहे, हे स्पष्ट होतं. पण परंपरा ही वास्तवतेवर मात करते या तथ्यावर साऱ्यांची दृढ श्रद्धा आहे. म्हणजे परंपरेच्या वाटेने लोक जातात, सत्य शोधनाच्या मागेने वाटेने जात नाही. इतिहास संशोधकांपैकी बहुतेकांना या वास्तवाची जाण आहे, पण परंपरेपुढे हतबल होताना त्यांची जी तारांबळ उडते
त्यांना नवे संशोधकही गोंधळून जाण्याची शक्यता असते. मग सामान्यांचं काय? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या शासनाच्या प्रतिष्ठानाने महाराष्ट्रातील पुरातत्व या शीर्षकाखाली हसमुख सांखलिया व मश्री माटे यांनी संपादित केलेले पुस्तक प्रकाशित केले आहे. मश्री माटे यांनी पृष्ठ 90 वर स्पष्टपणे म्हटलंय की यादवांचा मुख्य हेमाद्री किंवा हेमाडपंत या मिश्र शैलीचा जनक आहे, अशी सर्वसामान्य समजूत असल्याने अशा देवळांना व सामान्य परत्वे सगळ्याच यादवकालीन मंदिरांना हेमाडपंथी असं नाव दिलेलं आढळतं. विशेषतः याच घाटाची जी निकृष्ट व कलाहीन मंदिर असतात त्यांना हे नाव हटकून लावण्यात येतं. वस्तुतः त्याचा व या शैलीचा संबंध नाही. मश्री माटे सारख्या विद्वान माणसांनी स्पष्टपणे म्हटलंय. तसंच एक मोठे विद्वान जे देगलूरकर हे आपल्या डेक्कन कॉलेजचे कुलपती होते, त्यांचंही लेख आहे कला व शिल्पमध्ये विदर्भ हा शोध निबंध. त्यात आहे ते त्या लेखामध्ये 104 पानावर म्हणतात, विदर्भाच्या 8ही जिल्ह्यात हेमाडपंथी देवळे आहेत. इतका मोठा विद्वान सुद्धा म्हणजे डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी असलेल्या इतक्या मोठ्या माणसाने सुद्धा स्पष्टपणे म्हटलंय की झोडगा, सिन्नर, बलसाणे वगैरे ठिकाणच्या हेमाडपंथी मंदिराच्या शिखरासारखी ती आहे, असं वाक्य सहजपणे लिहितात. ज्या श्री माटे यांनी आपल्या लेखात हेमाडपंथाचा या मंदिर शैलीशी काही संबंध नाही असं म्हटलं होतं, तेच पृष्ठ 123 वर यांना यादव किंवा हेमाडपंथी असं कोणतेही नाव देता येईल. मी नाव कसं काय देता येईल? या मंदिराचं स्वरूप पूर्णपणे परंपरानिष्ठ आहे आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्रीय नाव घ्याव्यास हरकत नाही. म्हणजे एकीकडे ते यादवकालीन नाव ठेवायला हरकत नाही म्हणतात, दुसरीकडे हेमाडपंथी नाव ठेवायला हरकत नाही, दुसरी आणखी म्हणतात तिसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे की त्यांना महाराष्ट्रीय नाव द्यायला हरकत. पुढे मात्र ते शिवकाळात बांधलेली मंदिरे हेमाडपंथी मंदिराची होती, पद्धतीची होती असं वाक्य सहज लिहून जातात. अर्थात ती ओबडधोबड होती. त्यातले शिल्प नव्हे तर स्थापत्य अतिशय सामान्य दर्जाचे होते. हे खरे असले तरी त्यांनी यादव मंदिरेच आदर्श म्हणून स्वीकारलेली होती, हे वास्तवच आहे. म्हणजे एकीकडे ते यादवकालीन मंडळ म्हणतात, दुसरीकडे महाराष्ट्रीय मंदिरं म्हणतात, दुसरीकडे हेमाडपंथी, तीनही शब्द सहजपणे वापरतात. पण 1962 मध्ये म्हणजे 1976 मध्ये आपण ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते प्रकाशित झालं. 1962 मध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा मिथ अँड रिअलिटी हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. त्याचं मराठी भाषांतर पुराण कथा व वास्तवता या नावानं 1977 मध्ये प्रकाशित झालं. त्यात ते म्हणतात, मराठी भाषिक परंपरेत याचे नाव म्हणजे हेमाद्रीचं नाव बाजरीच्या प्रसाराशी, क्लिष्ट मोडी लिपीशी आणि हेमाडपंथी वास्तूशी चुकीने निगडीत झाले. ही हेमाडपंथी मंदिरे म्हणजे 12व्या शतकात बांधलेल्या अत्यंत बोजड व श्रीमंतीने सजलेल्या यादवकालीन प्रतिकृती आहेत. म्हणजे वावी मिराशी यांच्या नंतरचा हा ग्रंथ आहे. वावी मिराशी 1957 मध्ये हा हेमाद्रीचा अंतकाल हा लेख लिहिला, ते आपण पुस्तक पाहतो नंतरचं आहे. पण हेमाद्रीने काय केलं आहे? 1968 मध्ये पुग सहस्रबुद्धे यांचा महाराष्ट्र संस्कृती नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. ते त्यांनी लिहायला सुरुवात केली 1968 मध्ये, प्रकाशित झाला 1979 मध्ये. या महाराष्ट्र संस्कृती ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 238 वर हेमाडपंथी या नावाचे एक छोटे आणि टिपण आहे. त्यात ते म्हणतात, रामदेवराय यादवांचा प्रधान हेमाडपंत याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली, म्हणून त्या शिल्प पद्धतीस हेमाडपंथी असं नाव पडलं. हेमाडपंथी मंदिराची रचना चुना किंवा माती न घेता फक्त एकावर एक दगड ठेवून केली जाते. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल त्याच आकाराची एक लहानशी शिखराची बैठक असते. प्रमुख दिशांना कोण येतील असा चौरस कल्पून एका कोणासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या इमारतीच्या पायाची आखणीच कोनबद्ध असते. या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोन बनतात, या सर्व कोणांच्या रेषा जमिनीपासून निघून थेट कळसापर्यंत गेलेल्या असतात. पुढे ते अंबरनाथच्या मंदिराबद्दल म्हणतात, 11व्या ते 14व्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रात अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरामध्ये अंबरनाथ, बलसाणे, महेश्वर, सिन्नर इत्यादी देवालय महत्वाची आहेत. त्यातील अंबरनाथ मंदिर सर्वोत्कृष्ट आहे. तेथे 11व्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेले शिवमंदिर हेमाडपंथी आहे. किती विसंगत हे वाक्य आहे. 11व्या शतकात बांधलेलं, शिलाहार राजांनी बांधलेलं मंदिर हेमाडपंथी कसं असेल? हेमाडपंथ हा 13व्या शतकात आहे, 200 वर्षांतर जन्मलेला. म्हणजे मराठीतला पहिला पीएचडी मिळवणारा माणूस, ज्याने मुंबई विद्यापीठात पहिली पीएचडी मराठीची मिळवली, तो पुग सहस्रबुद्धे सारखा विद्वान म्हणतो. या सगळ्या विद्वानांचे ग्रंथ आपण संदर्भ वापरतो आणि हे सगळे ग्रंथ चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या माहितीने बरबटलेले असतील तर कसा काय विश्वास ठेवायचा या विद्वानावर? आता या हेमाद्री पंडिताचं कोणतं कार्य होतं, काय त्यानं विशेष केलं महाराष्ट्रासाठी? आणि मंदिराचा जाऊ द्या, या शिल्प
कलेचा शिल्पशैलीचा त्यांचा काही संबंधच नाही, पण इतरही कोणतं काम केलं त्याबद्दल खूप आधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी यावर आपलं मत दिलेलं आहे. 13व्या शतकात होऊन गेलेल्या हेमाडपंथाच्या शैलीत 11व्या शतकात मंदिर कसं बांधलं जाऊ शकेल याची सारी शंका या मराठीतल्या पहिल्या PhD प्राप्त विद्वानाच्या मनात येत नाही. यावरून या असत्याचा प्रभाव किती आहे स्पष्ट होतं. यादवकालीन काही मंदिरातील शिलालेखांमध्ये हेमाद्री पंडिताचा उल्लेख आढळतो. का आढळतो त्या शिलालेखात? तो दानाध्यक्ष होता, तो रामदेवरायाचा प्रधान होता म्हणून. तेवढ्यावरून इतिहासकारांनी त्याचं नाव या मंदिर शैलीला द्यावं, परंतु राजा असलेल्या रामदेवरायाचं नाही असं का? राजाकडे दुर्लक्ष करायचं. त्याच्या नावाने तुम्ही सांगा ना की यादवकालीन म्हणा ना, पण तसं नाही म्हणायचं. हेमाद्रीचं कर्तृत्व कोणतं असेल तर ते हेच की त्याच्या कृतीमुळे यादव साम्राज्य लयास गेलं. त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे व्रतखंड, दानखंड, तीर्थखंड आणि मोक्षखंड असे 4 भाग आहेत. शेवटचा भाग परिशेष खंड म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात देवपूजा, श्राद्धविधी, मुहूर्त निश्चिती आणि प्रायश्चित्त विधी असे 4 पोटभाग आहेत. याविषयी डॉक्टर सरा गाडगीळ मध्ययुगीन महाराष्ट्र आणि ज्ञानेश्वरांचे युगप्रवर्तन या लेखात म्हणतात की हेमाद्रीच्या या ग्रंथात जवळजवळ 2000 व्रते सांगितले आहेत. व्रते आणि त्यानिमित्त ब्राह्मण भोजने यांचा इतका सुकाळ अन्यत्र क्वचितच आढळेल. वर्षाचे 365 दिवस रोज 5-5, 6-6 व्रते केली तरी सर्व व्रतांना पुरणार नाही. वरिष्ठ वर्णियांच्या विकृत परमार्थवादाचे आणि सुखलोलुपतेचे प्रत्यंतर या व्रतखंडावर होते. राजे आणि वरिष्ठ ब्राह्मण वर्ग हे या कर्मकांडात मग्न झालेले असल्यामुळे सामाजिक स्थैर्य अथवा राष्ट्रीय संरक्षण या गोष्टीकडे पाहण्यात त्यांना सवड होऊ नये हे साहजिकच आहे. डॉक्टर सरा गाडगीळ फार मोठे विद्वान, संस्कृतीचे आणि कलेचे अभ्यासक होते, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी जे मत दिलेले आहे की या हेमाद्रीच्या या कर्मकांडाच्या समर्थनामुळे आपल्या महाराष्ट्राचं यादव साम्राज्याचं जे नुकसान झालं, अगदी तसंच मत इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यापूर्वी मांडलंय. ते म्हणतात यादवांच्या अमदानीत म्हणजे इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचे सर्व लक्ष परमार्थाच्या नावावर ऐहिक उपभोग घेण्याकडे लागले होते. हेमाद्रीला या बाबतीत दोषी ठरून ते म्हणतात पक्वान्न आणि व्रत यांची फारकत हेमाद्रीने एकाही ठिकाणी केली नाही. एवढी 2000 व्रते ज्या ग्रंथात सांगितली आहेत असा पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्याही भाषेत कोणत्याही काळी एकही ग्रंथ अद्याप निर्माण झाला नाही. राष्ट्रातील सुखवस्तू लोकांना व त्यांचे लहान प्रमाणावर अनुकरण करणाऱ्या कष्टप्रचुर असे मर्दुमकीचे, यातायातीचे, मेहनतीचे, लष्करी व इतर धंदे करण्यास फुरसत नव्हती अशी वस्तुस्थिती असल्यावर म्हणजे परशत्रूपासून आणि अंतःशत्रूपासून संरक्षण होण्यास लागणाऱ्या मेहनतीपासून लोक परावृत्त झाल्यावर आणि अशी व्रतायक दृष्टी किंवा सुखायक दृष्टी लोकांच्या हाती मुबलक पैसा आल्यावर त्यांच्याकडे बुभुक्षू, मेहनती, साहसी व निर्धान अशा लोकांचे लक्ष जावे यात अजब असे काहीच नाही. राजवाड्यांची भाषा थोडी पल्लेदार, मोठं वाक्य 4-5 ओळींचं एक वाक्य ही इंग्रजी पद्धतीची त्यांची शैली आहे. ते पुढे असं म्हणतात सिंगणाला मरून 50 वर्षे झाली नाही तो मुसलमानाकडून मराठ्यांचा पराजय होतो. अर्थात हा चमत्कार होण्यास मराठ्यांच्या शीलात व चालीरीतीत विलक्षण फरक पडला असला पाहिजे. हा फरक कोणता आहे हे हेमाद्रीच्या व्रतखंडावरून स्पष्ट ओळखता येतं. सिंगणारी वीरांच्या विजयाने लोक अत्यंत धनसंपन्न होऊन व्रते उद्यापने करण्याच्या मिशाने सुखैक परायण आणि विलासमग्न झाले. सुखैक परायणता व विलासमग्नता ही मराठ्यांच्या नाशांची 13व्या शतकात कारण होती. अशा तऱ्हेने राजवाड्यांनी जी मीमांसा केली आहे यादव काळाच्या अंताची. हेमाद्रीने रामदेवरायाच्या सत्तेचा फायदा घेऊन त्याची सत्ता घालवण्याची कामगिरी केली एक ऐतिहासिक वास्तव आहे. अशा हेमाद्री अथवा हेमाडपंथाचं नाव मंदिराच्या स्थापत्य शैलीला देणं हा लोकांच्या देवभोळेपणाचा घेतलेला फायदा आहे. आता ज्या अंबरनाथच्या मंदिराचा उल्लेख हेमाडपंथी टेम्पल म्हणून OP वर्मा यांनी केलाय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ स्थानकाच्या दक्षिणेकडे 3 किलोमीटर अंतरावर भूमी स्थापत्य शैलीतील शिवमंदिर आहे. जवळजवळ 950 वर्षांपूर्वी शके 982 मध्ये इसवी सनात सांगायचे तर इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर मामवाणी राजदेव याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलं गेल्याची माहिती मंदिराच्या आवारातील एका फलकावर वाचायला मिळते. इसवी सन 1300च्या पूर्वी बांधण्यात आलेल्या कलात्मक हिंदू मंदिरातील सर्वात जुनं मंदिर असाही उल्लेख माहिती फलकावर केलेला आहे. शिवमंदिर आणि अंबरनाथ स्टेशनकडून येणारा रस्ता यांच्यामध्ये एक नाला आहे. त्या नाल्यात पूर्वी दगड टाकलेले होते. त्यावरून चालत देवळाकडे यावं लागत असे.
आता अंबरनाथ नगरपालिकेने लोकांच्या सोयीसाठी नाल्यावर 2 पूल बांधले आहेत. पावसाळ्यात त्या नाल्याला पाणी असलं तरी इतर दिवसात त्यातून सांडपाणीच वाहत असतं. आता तरी मंदिराच्या परिसरात झाडाझुडपांची दाटी नसली तर पूर्वी या नाल्याच्या म्हणजे वालधुनी नदीच्या आसपास किर्र झाडं झुडपं होती. सारा परिसर निर्जन होता आणि शांत वातावरणात शिवमंदिर उभं होतं. असा उल्लेख सुबे कल्याण या पुस्तकात वाचायला मिळतो. आता या मंदिराची रचना कशी आहे? आपण मंदिर शैलीबद्दल बोलतोय की भूमी शैलीबद्दल बोलतोय. वेगवेगळ्या आकाराच्या दगडी चिऱ्यांच्या शास्त्रशुद्ध जोडणीतून उभारलेलं अंबरनाथ शिवमंदिर 60 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 65 फूट उंच आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी 2 दगडी नंदी आहेत. प्रवेशद्वारातून आज शिरलो की आपण सभा मंडपात येतो. 18 खांबाच्या या सभा मंडपाला पूर्वी भिंती नव्हत्या. आता फक्त 4 खांब नजरेत येतात. इतर खांब भिंतीत बुजले आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वारासारखी आणखी 2 प्रवेशद्वारे उत्तर आणि दक्षिण दिशेला आहेत. सभा मंडप अधिक कमजोर झालेला असल्यामुळे पुरातत्व विभागाने आधारासाठी लोखंडी तोळ्या उभारल्या आहेत. मंदिराच्या उभारणीचा इतिहास सांगणारा एका खांबावर असलेला शिलालेख त्या तोळीच्या मागे झाकला गेलाय. सभागृहापेक्षा गाभारा 8 एक फूट खोल आहे. गाभाऱ्यात उतरण्यासाठी दगडाच्या 12 पायऱ्या आहेत. अरुंद पायऱ्यावर गाभाऱ्यात जाणाऱ्या आणि गाभाऱ्यातून येणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून पायरीवर मार्गाच्या मधोमध कठडा घालून दर्शनाखाली जाणाऱ्या येणाऱ्यांचे वेगवेगळे भाग करण्यात आले. गाभाऱ्यात 2 शिवलिंग असून त्यातील एक काळ्या पाषाणाचं स्वयंभू शिवलिंग आहे तर दुसरं गारगोटीचं बनवलेलं आहे. ब्राह्मण नसल्यामुळे भक्त मंडळी आपली आपणच पूजा करतात. पुजाऱ्याचा एखादा माणूस गाभाऱ्यात देखरेखीखाली हजर असला तरी शिवलिंगाच्या आसपास आणि गाभाऱ्यात फारशी स्वच्छता आढळत नाही. प्रकाशासाठी छताला काच बसवलेली असून गाभाऱ्यात ट्यूबलाईट आहे, तोही अलीकडलाच. 1980 पर्यंत गाभाऱ्यात दिवाबत्तीची सोय नव्हती. जुन्या अंबरनाथ गावाजवळील पदू रामजी पाटील यांनी पुरातत्व विभागाच्या संबंधितांना अर्ज विनंत्या करून प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि चर्चा करून मंदिरात लाईट आणली. आता ती माहिती जुनी आहे. आता हे मंदिर खूप चांगल्या अवस्थेत आहे आणि यात आणखी एक व्यवस्था अशी केलेली आहे. बहुतेक शिवमंदिरात, प्राचीन शिवमंदिरात आढळते. गाभाऱ्यात तळघर असतं. त्या तळघात मूळ मूर्ती आणि खास तयार केलेल्या वरच्या भागात दुसरी मूर्ती ठेवण्याची पद्धत आहे. कारण आपल्या भारतावर परधर्मीयांची आक्रमणं खूप झाली. या आक्रमणाच्या वेळेस मूळ मूर्तीचं रक्षण व्हावं या दृष्टीने अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. आपण आता हे पाहतोय अंबरनाथ शिवमंदिर. हे यासाठी आपण पाहायचं की पुढे आपण परमार शैलीतली मंदिरं पाहणार आहोत. जी भूमी शैली म्हणतो आपण त्या मंदिरातली, तर ती याच प्रकारची शैली आहे. या देवळांची पूजा व्यवस्थित पाहणारे पुजारी म्हणून अंबरनाथ गावातील पाटील कुटुंबाची सरकारी दप्तरात 1880 पासून नोंद आहे. ही देवापुढची दिवाबत्ती कोणी केव्हा आणि किती दिवस करायची अंबरनाथ गाव कोळी समाज पूजा समिती ठरवते. त्या काळात गाभाऱ्यातील पेटीतील पैसे घेण्याचा हक्क सेवेकरी कुटुंबाचा असतो. तर हे मंदिर अशा तऱ्हेने अतिशय वैभव संपन्न, महाराष्ट्राचा वैभव म्हणता येईल. इतकं सुंदर मंदिर महाराष्ट्रात दुसरं नाही आहे. आता आपण वळतो आहोत राजाभोज आणि त्यांच्या पूर्वजांनी आणि त्यांच्या वंशजांनी ज्या माळवा प्रदेशावर राज्य केलं. तो माळवा प्रदेश आपल्या भारताच्या भूभागात म्हणजे नकाशात कुठे दिसतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये हा माळवा प्रांत हा विभागला आहे. तर प्राकृतिकदृष्ट्या सातपुडा पर्वताच्या मुख्य श्रेणीपासून उत्तरेस वाहणाऱ्या चंबळ नदी पाणलोटाचा पठारी प्रदेश याला म्हणता येईल. याच्या दक्षिणेस सातपुडा असून पूर्वेस भोपाळ ते चंद्रीपर्यंतची याच पर्वताची पुराणात उल्लेख केलेली कुलाचल पर्वतरांग. पश्चिम भागात अमजर ते चितोड अशी विंध्याचलाचीच आणखी एक रांग. उत्तर भागात चितोड ते चंदेरी अशी मुकुंदबारी किंवा मुकुंदबारा डोंगर रांग आहे. मात्र वेगवेगळ्या काळात माळवा प्रांतात कमी अधिक प्रदेश समाविष्ट होऊन त्याची व्याप्ती बदलत राहील. पूर्वीच्या काळामध्ये ह्या ज्या भौगोलिक सीमारेषा सतत बदलत असत. एखाद्या राजाने स्वारी केली तो प्रांत ताब्यात घेतला की दुसऱ्याच्या राज्यात तो समाविष्ट होत असत. मुसलमानी आमदानीत दक्षिणेकडे निमाड जिल्ह्याचा भाग, पश्चिमेकडे मेवाडचा काही प्रांत, उत्तरेकडे बुंदी व कोटा यापैकी भाग व आग्नेयेकडे गडामंडलापर्यंतचा भाग माळव्यातच मोडत असे. प्राचीन काळी कुंतल म्हणजे हल्लीचा मंदसौरचा परिसर, बागर म्हणजे बासवाड्याचा परिसर, रथ म्हणजे झाबुआ, जोबाट विलिनीकरणापूर्वीच्या संस्थानाचा प्रमुख सोंडवाडा म्हणजे मेहितपूरच्या आसपासचा प्रदेश, उमाटवाडा म्हणजे पूर्वीची राजगड नरसिंहगड संस्थान आणि खिचीवाडा म्हणजे पूर्वीचे राघोगड संस्थान हे माळव्याचे 6 भाग मानलेले दिसून येतात. भूरचनेनुसार माळव्याचे 4 भाग पडतात. माळव्याचे पठार, विंध्य पर्वत, नर्मदा नदीचे खोरे
आणि सातपुडा पर्वत कर्कवृत्त यांच्या जवळजवळ मध्यातून जाते. या नोंदीत फक्त माळव्याच्या पठारी भागाचे विवरण केले आहे. आता इथल्या लोकांबद्दलची माहिती जी उपलब्ध आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. येथील मूळचे लोक राजस्थानी भाषेची माळवी किंवा रांगडी बोली बोलतात. बुंदेलखंडी, बाघेलखंडी, हळवी, गोंडी, भिलाली या प्रादेशिक भाषा होत. स्त्री पुरुषांचा पोशाखही पुष्कळसा राजस्थानी लोकांसारखाच असतो. स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणात गडद लाल व पिवळा रंग हे प्रकर्षाने आढळतात. माळवा प्रामुख्याने कृषी प्रधान असला तरी अलीकडे उद्योगधंद्याचीही वाढ झपाट्याने होत असून इंदोर, उज्जैन, नागदा, रतलाम ही त्या दृष्टी महत्वाची वाढती शहर आहेत. देवास, धार, महू, मंदसौर, विदिशा, सारंगपूर, चंदेरी इत्यादी इतर माळवी शहरही प्रसिद्ध आहेत. बागची लेणी, सांचीचा स्तूप, मांडूचा किल्ला इत्यादी माळव्यातील ऐतिहासिक वास्तू प्रेक्षणीय आहेत. प्राचीन काळी माळवा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत प्रांत होता. साहित्य, संगीत, वास्तुकला, शिल्प व चित्रादी कलांना राजाश्रय होता. कालिदास, शूद्रक हे संस्कृत कवी व नाटककार, केशवदास, बिहारी, कुंभनदास, हरिदास स्वामी, छत्रसाल हे हिंदी कवी तसेच बाज बहादूर सारखे संगीतज्ञ प्रसिद्ध आहेत. आजही माळव्यातील हिंदी, मराठी साहित्यिक आपापल्या क्षेत्रात महत्वाची निर्मिती करीत आहेत. राजकवी रा काळेले यांना आजच्या श्रेष्ठ मराठी कवीत मानाचे स्थान असून बी.सी. सरवटे यांचा मराठी साहित्य समालोचन ग्रंथ मान्यता पावला आहे. विलायत खां, रहीस खां हे माळव्यातील होत. कुमार गंधर्व यांनी माळव्यातील लोकगीतांना भारतीय संगीतामध्ये उच्च स्थान प्राप्त करून दिले आहे. वसंत पंचमी, महाशिवरात्र, हुताशनी, जन्माष्टमी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी हे सण माळव्यात विशेष उत्साहाने साजरे होतात. आता या माळव्याचा प्राचीन उल्लेख कुठे कुठे आढळतो. त्याचा मालवगण असा उल्लेख आढळतो. त्याला जमात असं म्हणतात लोक. या जमातीचा उल्लेख रामायण महाभारतात असून विष्णू पुराणात मालव लोक पारियात्र पर्वतावर म्हणजे पश्चिमी विंध्य पर्वतावर राहत असल्याचे म्हटले असले तरी इसवीसनापूर्व 2ऱ्या शतकापर्यंत मालवभूमीचा कोठेही उल्लेख नाही. यानंतरच्या काळातही मालवभूमीचे उल्लेख आढळतात. ते हल्लीच्या माळव्याचे नसून राजस्थान, गुजरात, पंजाबमधील काही भागांचे निदर्शक आहेत. काही संशोधकांच्या मते ग्रीक लेखकांनी वर्णिलेले पंजाबातील रावी व चिनाब नद्यांच्या दुआबात राहणारे सिथियन वंशी मॅलाय म्हणजेच मालव लोक होते. एकंदरीत मालव जमात भटकी असून कालांतराने हल्लीच्या माळव्यात स्थायिक झाली असे दिसते. याच लोकांनी इसवी पूर्व 57 मध्ये सुरू केलेल्या कालगणनेस पुढे विक्रम संवत हे नाव मिळाले असावे. आता या विक्रम संवताचा संबंध राजा विक्रमादित्यशी आहे आणि तो परमार कुळातला आहे असं मानलं जातं. गौतम बुद्धाच्या वेळी भारतातील 16 जनपद, महाजनपद या राज्यांपैकी माळवा हा एक असून त्यात अवंती म्हणजे आता त्याला उज्जैन म्हणतो आपण, माहिष्मती, महेश्वर आणि विदिशा ही शहर होती. मौर्य काळात माळवा मौर्य साम्राज्याचा पश्चिम प्रांत असून सम्राट अशोक हा येथील राज्यपाल होता. पहिल्या ख्रिस्ती शतकात माळव्यावर क्षत्रपांची सत्ता स्थापन झाली व ती सुमारे 3 शतके टिकली. या क्षत्रपांपैकी चष्टनाचा उल्लेख टॉलेमीच्या ग्रंथात आढळतो. रुद्रदामन हा या वंशातील प्रसिद्ध सम्राट होता. जुनागडच्या शिलालेखात पूर्व आणि पश्चिम माळवा यांच्या साम्राज्य असून उज्जैनी तिची राजधानी होती असं म्हटलंय. क्षत्रपानंतर माळव्यावर गुप्त सत्ता स्थापन झाली. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील प्रशस्ती लेखात सरहद्दीवरील जमात असा माळव्यातील लोकांचा उल्लेख आहे. समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त याने क्षत्रपांची हकालपट्टी करून 390 मध्ये माळवा गुप्त साम्राज्यात जोडला. पुढे हुणांच्या हल्ल्यामुळे गुप्तांची येथील सत्ता मोडकळीस येऊन माळवा मिहिरकुल आणि इतर हुणांच्या ताब्यात गेला. हुणांच्या क्रौर्यामुळे प्रजेत बेदिली माजली. तेव्हा मंदसौरचा पराक्रमी राजा यशोधर्मन याने मगधचा राजा नरसिंहगुप्त, बालादित्य याच्या मदतीने हुणांना माळ्यातून हुसकावून लावलं. या पराक्रमामुळे यशोधर्मनला विक्रमादित्य म्हणू लागले. आता या यशोधर्मन नंतर माळव्यात अनेक लहान लहान राज्य निर्माण झाली. 7व्या शतकात गुप्त घराण्याच्या एका शाखेचे माळव्याच्या काही भागावर राज्य होते. त्यांचा पराभव करून सम्राट हर्षाने आपल्या साम्राज्यात माळव्यांचा समावेश केला व पुढे या साम्राज्याच्या विघटनानंतर निरनिराळी राजपूत राज्ये माळव्यात स्थापन झाली. त्यापैकी परमारांचं राज्य महत्वाचं होईल. परमार वंश जो आहे ते परमार आपण कुळ सुद्धा म्हणू शकतो.
तर हे राजपूतांच्या कुळामधला एक भाग आहे. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा राजा जो आहे, जो अतिशय लोकप्रिय आहे आणि सर्वांना माहीत असलेला, तो म्हणजे राजा भोज. त्याचा काळ, कारकिर्दीचा जो काळ आहे, ते इसवी सन 1010 ते इसवी सन 1050 असा सर्वमान्य झाला आहे. त्याला साहित्याची आवड होती, कलांची आवड होती आणि त्यांनी साहित्य निर्मिती केली आणि कला निर्मिती सुद्धा केली आहे आणि एक कलांवर शास्त्र सुद्धा निर्माण केलं आहे. माळ्यावर स्वारी करणारा पहिला इस्लामी राजा गुलामवंशी अल्तमश होय. त्याने 1235 मध्ये उज्जैन शहरातील महाकाळ मंदिर व अनेक भव्य इमारती उद्ध्वस्त केल्या. गुलाम वंशानंतर माळव्यावर खलजी व नंतर घोरी या घराण्याची सत्ता स्थापन झाली. 16व्या शतकाच्या अखेरीस अकबराने माळवा मुघल साम्राज्यात जोडला. 18व्या शतकातील मोगल मराठा संघर्षात दिल्लीच्या मार्गावरचा नर्मदेच्या उत्तरेकडला हा पहिलाच मोगली सुभा असल्याने माळव्यावर मराठ्यांच्या अनेक स्वाऱ्या झाल्या. उज्जैनला शिंदे, इंदूर व महेश्वरला होळकर आणि धार व देवासला पवार या घराण्याची मराठी संस्थाने उदयाला आली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात माळव्यावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. तेथील मराठा, राजपूत, मुसलमान संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. 1857च्या उठावात महू, इंदूर, दिमच, आगार, मंदसौर, सिहोर इत्यादी ठिकाणी शिपायांनी उठाव करून ब्रिटिशांना शह देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्योत्तर काळात माळवा मध्य भारत संघात आणि राज्य पुनर्रचनेनंतर मध्य प्रदेशात समाविष्ट झाला. अशा तऱ्हेने माळव्याचा जो आतापर्यंतचा आधुनिक इतिहास आपण पाहिला. आता या घराण्यातल्या राजा भोजबद्दल आपण मागच्या व्याख्यानामध्ये बरीच माहिती पाहिली होती. आता या ठिकाणी फक्त दिली आहे माहितीसाठी, आपण ती आता काही पुन्हा पाहायची गरज नाही. आणि भोज राजांच्या साहित्य रचनेबद्दल आपण स्वतंत्रच एक व्याख्यान घेणार आहोत, तेव्हा त्या सगळ्या साहित्याचा या ठिकाणी उल्लेख करायची मला गरज वाटत नाही. फक्त 2 ग्रंथ जे आहे ते शिल्पकलेशी आणि स्थापत्य कलेशी संबंधित आहे. त्यातला पहिला जो ग्रंथ सगळ्यात चर्चित आहे, जगातल्या बहुतेक विद्वानांनी यावर संशोधन केलं आणि लिखाणी केलं आहे, सम्रांगण सूत्रधार हा तो ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ आहे युक्तिकल्पतरू. या 2 ग्रंथांमध्ये सर्व कलांविषयी माहिती आहे. अगदी विमान विद्येबद्दलही माहिती आहे असं म्हणतात. प्रत्यक्षात विमान शब्द हा मंदिरांच्या साठी वापरला गेलेला आहे, पण आपण पाहूया केव्हा तरी की खरंच त्यात विमान विद्येची माहिती आहे की नाही, जेव्हा साहित्याचा परिचय आपण करून घेऊ राजा भोजच्या तेव्हा. आणि युक्तिकल्पतरूमध्ये सुद्धा ललित कलांची, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अगदी नृत्य आणि संगीताचा स्वतंत्र ग्रंथ राजा भोजने लिहिले आहे. आता सम्रांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये शिल्प आणि स्थापत्यविषयक काय काय माहिती आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. हा मुळात ग्रंथ सगळ्या ललित कलांवर आहे. त्यात 83 अध्याय, त्यामध्ये स्थापत्य विषयक 48 अध्याय असून 43 ते 83 या अध्यायांमध्ये देवमंदिर आणि देवप्रतिमा अर्थात शिल्प म्हणजे स्कल्पचर आणि स्थापत्य आर्किटेक्चर या विषयावर विवेचन आलंय. त्यामुळे हा ग्रंथ वास्तुशास्त्र या नावाने ओळखला जातो. या ग्रंथात वास्तू म्हणजे घराचे 5 प्रकार सांगितले आहेत. ते असे: पहिला प्रकार आहे वैराज मंदिर. हे मंदिर चौकोनी आकाराचे असते. दुसरा प्रकार आहे कैलास मंदिर. हे गोलाकार मंदिरासाठी हा शब्द वापरण्यात येतो. तिसरा प्रकार आहे पुष्पक मंदिर. म्हणजे चौकोनी आयताकार आणि जास्त लांबीचं असलेलं हे मंदिर असतं. चौथा प्रकार आहे मणिक मंदिर. म्हणजे गोल आणि आयताकार असलेले मंदिर असते. आणि 5वा प्रकार आहे त्रिविष्टप मंदिर. या मंदिराचा आकार अष्टकोनी असतो. मंदिर किंवा प्रासाद या शब्दाने संबोधल्या जाणाऱ्या वास्तूचे आणखी काही सूक्ष्म भेद करण्यात आले. त्यापैकी वैराग प्रसादाचे 24, तर मणिक प्रासाद, कैलास प्रासाद आणि पुष्पक प्रासाद आणि त्रिविष्ट प्रासाद यांचे 10 प्रकार आहेत. म्हणजे आणखी त्यात सूक्ष्म अभ्यास या शिल्पकारांनी केला आहे. त्यात राजा भोज यांचा समावेश होतो. आता ज्या मंडपांचा उल्लेख मंडप लक्षणम या नावाने जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सम्रांगण सूत्रधार मधला, त्यात राजा भोज यांनी जे मंडपाचे प्रकार सांगितले, त्यात पहिला प्रकार आहे भद्र नावाचा प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आहे नंदन. तिसऱ्या प्रकारचं नाव आहे महेंद्र. चौथ्या प्रकारचं नाव आहे वर्धमान आणि 5व्या प्रकारचं नाव आहे स्वस्तिक. 6व्या प्रकारचं नाव आहे सर्वभद्र. 7व्या प्रकारचं नाव आहे महापद्म आणि 8व्या प्रकारचं नाव आहे गृहराज. अशा तऱ्हेने 8 हे मंडपांचे प्रकार, म्हणजे मंदिराच्या समोर जो मंडप असतो त्याचे हे प्रकार राजा भोजनी त्या ग्रंथामध्ये दिले. आता या सगळ्या प्रकारामध्ये आणखी उपप्रकार सुद्धा दिले, आपण त्याकडे काही आता वळणार नाही.
आता आपण वळतो आहे उज्जैनकडे, ज्या ठिकाणी आता ज्या ग्रंथाचा आपण उल्लेख केला राजा भोज यांच्या, त्या ग्रंथावरही अनेकांनी पुस्तकं लिहिली आहेत. सगळ्या पुस्तकांचा उल्लेख आपण या ठिकाणी नाही करू शकणार, पण प्रामुख्याने एका इंग्लिश आणि एका मराठी पुस्तकाचा थोडक्यात उल्लेख केलाय आणि यामध्ये सखोल अभ्यास केला. युक्तिकल्पतरू या ग्रंथाचा अभ्यास करणारे जे डॉक्टर शाकीर अली, हे भोजपूरमधल्या आरा इथल्या अल हफीज कॉलेजमध्ये संस्कृतचे विभागाध्यक्ष होते. आता धार इथे असलेल्या काही मंदिरांचा उल्लेख आहे. नीलकंठेश्वर मंदिर आहे, मांडवगड, धारेश्वर मंदिर आहे धारमधलं. सगळ्यात प्रसिद्ध जे आहे म्हणजे राजा भोज म्हटलं की भोजपूरचं पाताळ आपल्या भोपाळजवळ, भोपाळपासून 32 किलोमीटर अंतरावर भोजपूर हे गाव आहे. काल मी एका ठिकाणी गेलो होतो आणि बोलता बोलता असं म्हणालो की मी उद्या राजा भोज यांच्या शिल्प आणि स्थापत्यावर बोलणार आहे. तर एकदम ते समोरची व्यक्ती भारावून गेली आणि त्यांनी म्हटलं की आम्ही पाहिलं ते भोज मंदिर आणि ते पाहून असं वाटतं की कहा राजा भोज आणि कहा गंगोतेली. मी पटकन राजा भोज आणि गंगोतेलीची तुलना करण्याचा मोह कुणालाही होऊ शकतो. त्याबद्दल आपण मागच्या व्याख्यानात बोललो तर ते चुकीचं आहे. गांगे तैलप, या तैलपाचा संबंध वाघपतीराज मुंजेशी आला होता आणि सिंधुराज म्हणजे राजा भोजचे वडील यांच्याशी आला, पण राजा भोजचा त्यांचा काही संबंध आला नाही. म्हणून गांगे तैलपाचं गंगोतेली हे अपभ्रष्ट रूप असलं तर अतिशय प्रचलित आहे, पण ते चुकीचं आहे. यावर आपण मागे बोललो होतो. आता हे जे भोजपूरचं मंदिर आहे ते राजा भोजने आपल्या देखरेखीखाली बांधून घेतलं, कारण सम्रांगण सूत्रधार आणि युक्तिकल्पतरू या दोन्ही ग्रंथामध्ये मंदिराच्या निर्मितीचं शास्त्र कसं असावं, कसं आहे त्याचा अभ्यास त्यात त्यांनी मांडलाय. अभ्यासकांनी 84 ग्रंथ राजा भोजने लिहिले असं म्हटलंय. हे अकबर नामामध्ये अबुल फजलने लिहिलंय मुळात, पण अभ्यासकांनी ते 23 ग्रंथ त्यांचे होते असं म्हटलंय. काही लोक अलीकडे 12 ग्रंथांचा उल्लेख करतात. भोपाळच्या आग्नेय दिशेला 32 किलोमीटर अंतरावर रायसेन जिल्ह्यातलं हे छोटंसं नगर आहे. इथे भोजेश्वराचं मंदिर आहे. 11व्या शतकाच्या मध्यकाळात परमार राजा भोजदेव यांनी भोजेश्वर मंदिराचं बांधकाम केलं. हे भव्य मंदिर अपूर्ण आहे. ते अपूर्ण का आहे याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही आणि बांधकाम पूर्ण न झाल्याने याच्या निर्मितीबद्दल शिलालेखही नाही. बांधकाम पूर्ण झाल्यावर शिलालेख असतो, हे बांधकामच पूर्ण झालं नसल्यामुळे शिलालेखही नाही, त्यामुळे निश्चित अशी माहिती या मंदिराबद्दल मिळत नाही. पण या असेच काही मंदिरं इतर ठिकाणी आहेत, त्यावरचे शिलालेख पाहिल्यावर मग अभ्यासकांनी निर्णय घेतला की राजा भोजनी बांधलाय. आता ह्या मंदिराची जी काही रचना आहे त्या रचनेचा जो आलेख आहे, आपण आता प्लान, एव्हिलेशन, साइड एलिव्हेशन, फ्रंट एलिव्हेशन असा जो मॅप तयार करतो आपण, तर तो मॅप दगडावर पूर्वीचे वास्तुशास्त्रज्ञ करत असत. तर त्याचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की भोजेश्वर मंदिर काळ्या दगडावर असं कोरलेलं आहे. त्याचा डिझाईन, आपण डिझाईन शब्द वापरतो. संकल्पन हा एक संस्कृत शब्द आहे आणि प्लॅन तर आपण म्हणतो. तर त्या मंदिराचा तलविन्यास कसा असेल, प्लॅन कसा असेल, शिखर कसं असेल आणि नक्षीकाम कसं असेल, त्याची आराखडी या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे मंदिर अपूर्ण असल्यामुळे हे या ठिकाणी आराखडे दिसतात. पूर्ण झाल्यावर मात्र ते आराखडे काही ठेवत नाही, त्यामुळे कोणत्याही मंदिरात आपल्याला दिसत नाही. याच मंदिरात आपल्याला ते दिसतात. म्हणजे या भोज मंदिराचं आणखी वैशिष्ट्य आहे. तर इथे काही कोरीव शिल्प आहेत. हे जे राजा भोज होते हे शैव संप्रदायाचे म्हणजे शिवपूजक होते, त्यामुळे शिवलिंगाच्या मूर्ती, शिवलिंगाच्या प्रतिमा आणि काही आणखी नवस सायास करण्याकरता, पूजा अर्चनेकरता जे काही आपण करतो नकाशे किंवा शिल्प, ते या ठिकाणी दिसतात. आता हे अतिशय प्रसिद्ध भोजेश्वर मंदिर आहे, राजा भोज यांनी उभारलेलं. भोजपूर हे गाव आपण सांगितलं की भोपाळपासून 32 किलोमीटर अंतरावर आहे. आता या मंदिराची भव्यता पाहिलं लक्षात येईल की हे पूर्ण झालं असतं तर किती मोठं झालं असतं. आजही या मंदिराकडे पाहणारे लोक सांगतात. या मंदिराच्या लांबीबद्दल जी माहिती अभ्यासकांनी दिलेली आहे ती 106 फूट लांब आहे, 77 फूट रुंद आणि 17 फूट उंच अशा चौथऱ्यावर आहे. त्या चौथऱ्याला जगती म्हणतात आणि त्या मंदिराला भोज जगती हाही शब्दप्रयोग आहे. तर त्या चौथऱ्यावर हे मंदिर बांधलं आहे आणि त्या मंदिराच्या भिंतीवर फारसं काही नक्षीकाम नाही आहे, पण जे आद्य शिवलिंग आहे अतिशय भव्य शिवलिंग आहे. हे जगातलं सर्वात मोठं शिवलिंग मानलं जातं आणि पुरातत्व खात्यांनी मोजणी केली आहे त्यानुसार त्याची उंची हे 22 फूट आहे.
मध्ये काही काळ ते भंग झालं होतं, आता पुरातत्व खात्याने ते दुरुस्त केलं. या मंदिराचं एक छत आहे, या छताची डागडुजी पुरातत्व खात्याने केली. अतिशय भव्य सुंदर शिल्पांकन असलेलं या छतावरचं एक नक्षीकाम आहे. आता या ठिकाणी आपण छतावर एक वाद्य वाजवणाऱ्या गंधर्वाचं शिल्पांकन पाहतो. तर गंधर्व, किन्नर, यक्ष किंवा यक्षिणी यांची शिल्प मोठ्या प्रमाणात आपल्याला मंदिरावर आढळतात, काही किल्ल्यांवरही आढळतात. त्याची कारणं काय वगैरे आपण केव्हा तरी यक्षांवर चर्चा करू, तेव्हा त्यावर विस्ताराने करू, पण आज आपल्याला तेवढा वेळ नाहीये. हे मंदिर जे आहे त्याला जे खांब आहे त्या खांबाची ही छायाचित्र आहे. ही खांब 40 फूट उंचीच्या 4 खांबावर गर्भगृहाचं छत पेरलं गेलं होतं. तिथे 12 दर्शनी खांबाची रचना असते. गर्भगृह म्हणजे गाभारा. आता या मंदिराच्या दोन्ही बाजूला गंगा आणि यमुना यांची शिल्प उभारली आहे. गंगा आणि यमुना या नद्यांचं जे स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र स्थान आहे. यमुनेला नागनदी असं म्हणतात. गंगा हे सगळ्याच नद्यांसाठी हा शब्द वापरण्यात गेला असला तरी भागीरथी गंगा जी मोठ्या प्रमाणात भारताच्या मोठ्या भूभागातून वाहते आणि तिच्या काठावर अनेक मोठी शहरं वसली आहेत, त्यांना आपण मातृदेवता मानलं आणि त्या मातृदेवतांच्या मूर्ती बऱ्याच ठिकाणी आढळतात. आपण वेरूळच्या लेण्यात गेलो तिथेही आढळतात, अनेक भव्य मंदिरामध्ये आढळतात. तशी या ठिकाणी आहे. आता या मंदिरात वर चढायला एक लाकडी पायऱ्या केलेल्या आहेत पुरातत्व खात्याने. तर त्या लाकडी पायऱ्यामुळे काही शिल्प दबलेली आहेत. आता हे दबलेले एक शिल्प याचा फोटोग्राफ पाहतोय आपण. हत्तीवर हल्ला करणारा वाघ किंवा सिंह हे जे शिल्प आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले किंवा त्याच्या आधीच्या किल्ल्यामध्ये जे शिवाजी महाराजांनी ताब्यात गेले होते त्याही मंदिरांच्या त्या शिल्पांच्या आपल्या काय म्हणू किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारचं शिल्प आपल्याला आढळतं. आता या शिल्पाला राजचिन्ह म्हटलंय, काही लोकांनी गोंडांचं राजचिन्ह म्हटलंय. आता या मंदिरावर आणि किल्ल्यांवर ते का असतं, ते शुभसूचक आहे एवढंच लोक बोलतात. काही लोकांनी वेगळी नावं त्याला दिली आहे. कोणी व्याल म्हटलं, कोणी गंड भेरुंड म्हटलं. जे अभ्यासकांनी सुद्धा चुकीचे नाव दिले आहे आणि त्याचा अर्थ मात्र कोणी सांगत नाही. त्याचा अर्थ अगदी सरळ आहे. वाघ किंवा सिंह हे देवी किंवा शाक्त संप्रदायाचं चिन्ह आहे आणि हा ते बौद्ध धर्माचं चिन्ह आहे. जेव्हा बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला तेव्हा मग शाक्त धर्म हा प्रभावी ठरला. म्हणून तो प्रभावी ठरला हे सूचित करण्याकरता अशा तऱ्हेची शिल्प तयार करण्यात आली. त्याला शुभसूचक मानलं गेलं. आता या मंदिराच्या तीनही बाजूला असे भव्य झरोके आहेत. या झरोक्यात कोणत्या प्रकारची मूर्ती नाही, पण हे मंदिर पूर्ण झालं असतं तर असं म्हणतात की परमार कुळातले जे मोठे राजे होऊन गेले, विद्वान, कलावंत, प्रभावी, पराक्रमी, त्या राजांच्या शिल्पाकृती त्यांच्या मूर्ती यात राहिल्या असत्या, पण त्या दृष्टीने बनवलेलं आहे असं अभ्यासकांचं मत आहे. पण मुळात ते पूर्णच झालेलं नाही. आता आपल्याला त्या भिंती ज्या मिळतात पाहायला या मंदिराच्या, त्या भिंतींवर काही शिल्प आहेत. त्या शिल्पामध्ये एक जे अतिशय महत्वाचं शिल्प आहे ते यक्षांचा राजा कुबेर याचं एक शिल्प आहे. त्याचे हात आणि पाय तुटलेले आहेत, तोडलेले आहेत हे आक्रमकांनी. आणि ज्या भिंती आहेत त्या भिंतींना आधार देणाऱ्या तुळया आहेत, त्या तुळयांना आधार देणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्यांना आधार यक्ष म्हणतात. यक्षामध्ये एक आधार देणारे यक्ष, दिशेचे पालन करणारे, दिशेचं रक्षण करणारे यक्ष, अशा प्रकारच्या संकल्पना आहे. तर दिग्पाल किंवा दिग्गज किंवा आणखी काही शब्द आहेत, आपण त्यावर नंतर केव्हा तरी चर्चा करू. कारण ह्या शिल्प निर्मिती मागची कारणं कोणती आहे, त्याचा इतिहास काय आहे. कारण काय की ग्रंथांमध्ये आपण तो इतिहास सापडत नाही. पारंपरिक ग्रंथामध्ये यांना अदृश्य आपल्या काय म्हणतात त्याला अमानवी योनी, म्हणजे मानव योनी नाही म्हटलं त्यांच्याला. तर अशा प्रकारची शिल्प असतात. त्याची कारण आपण केव्हा तरी येऊ केव्हा तरी. हे छतांचे आणखी काही फोटोग्राफ्स आहेत. त्यात छत मात्र खूप सुंदर आहे, तेवढं भिंती सुंदर नाही असं आपल्याला जाणवतं. त्याच्या भिंती आहे त्यावर सुद्धा काही शिल्प आहेत. जर पूर्ण झालं असतं कदाचित तर आणखी काही शिल्प लावली गेली असती. तर ही शिल्प यक्षिणींची शिल्प आहे, प्रामुख्याने यक्ष आणि यक्षिणींची शिल्प आहे. आपण खाली पाहतोय, सर्वात खाली हा जो आहे हा यक्षाचा राजा कुबेर आणि ह्या सगळे यक्षिणी किंवा यक्ष किंवा डाकिण यावर केव्हा तरी आपण चर्चा करू, तेव्हा यावर बोलूया. आता या मंदिरासाठी निर्माण केलेले अनेक शिल्प होते, तर ती बरेच शिल्प इकडे तिकडे विखुरलेले आहेत. हे पाहिल्यावर आपल्याला वाईट वाटतं की कलावंतांनी ज्या मेहनतीने, ज्या कौशल्याने
ही सगळी शिल्प निर्मिती केली आहे. तिचं काही कौतुक आपण नाही करू शकलो आणि आता तुटफूट झाल्यामुळे ती पूजनीय नाही, ते जाऊ द्या. पण त्याचं व्यवस्थित जे ठेवायला पाहिजे, सुरक्षित ठेवायला पाहिजे तसं झालेलं नाही. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, की मंदिरात जो अभिषेक होतो शिवलिंगावर, तर अभिषेक झाल्यानंतर आतलं पाणी बाहेर निघण्याकरता जे मुख असतं त्याला प्रणाल म्हणतात. प्रणाल किंवा प्रणाली हा शब्द त्यातून आलाय. नाली हा सारा सरळ शब्द आहे. तर या बहुतेक ठिकाणी जे शिवमंदिर असतं ते गोमुख असतं. या ठिकाणी मात्र मकर आहे. मकर हे गंगेचं प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी ते वापरलं असावं. मंदिराच्या बाहेर एक भव्य नंदी आणि त्या नंदीच्या खाली डोक्यावर टोपली घेऊन असणारी एक स्त्री असं शिल्प आहे. आता हे भव्य असं मंदिर उभारताना दगड कसे नेले असतील तेव्हाच्या कारागिरांनी, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतोच. तर हे मंदिर अपूर्ण असल्यामुळे तेव्हा दगड उभारण्याकरता जो दगडी उतार तयार करण्यात आला होता तो जसाच्या तसा आहे या ठिकाणी. मंदिर पूर्ण झालं असतं तर हे उतार शिल्लक नसते राहिले. तर ह्या दगडाचं वजन जे आहे ते 70 टन, 70 टनच्या आसपास त्याचं प्रचंड असे मोठे दगड होते. त्यांना बैल किंवा हत्तीच्या सहाय्याने आणलं असावं. म्हणजे चढवण्याकरता अशा तऱ्हेचे उतार बनवित असावेत. नंतर मंदिर पूर्ण झालं की ते उतार नष्ट करत असावेत. पण या ठिकाणी अपूर्ण असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्यामध्ये काय काय कोणकोणते घटक कामात येतात त्याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे आज जशा क्रेन आहेत किंवा अनेक सोयी आहेत तशा त्या काळात नव्हत्या. तरी लोकांनी उंच मोठ्या प्रमाणातली मंदिरं बांधलेली आहेत. आता त्याचप्रमाणे राजा भोज यांच्या काळातला आणखी हा एक बांध आहे. 11व्या शतकात त्यांनी जो बांध बांधला होता, या भूत बांध, याचं नाव भूत बांध आहे आणि तो अजूनही शिल्लक आहे. मी गेल्या 900 वर्षापासून तो आहे. एकावर एक दगड रचून तो त्यात चुना किंवा कोणताही माध्यम न वापरता हा बंधारा बांधला आहे आणि तर तो शिल्लक आहे. पण एका परकीय आक्रमक होशंगशाहने हा बंधारा तोडला असं सांगतात. या परिसरात जी शिल्प आहेत त्या शिल्प ठेवण्याकरता संग्रहालय सुद्धा केलेलं आहे. आता राजा भोज यांचं एकंदर जे कार्य आहे त्यामध्ये त्यांचं ज्ञान ग्रहण आणि ज्ञान अध्यापन आणि अध्ययन ह्या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्यासाठी त्यांनी भोजशाला नावाचं एक प्रचंड वास्तू तयार केली होती. तिला सरस्वती कंठाभरण या नावाने ओळखलं जातं. आज ही भोजशाला पाहण्याकरता तिकीट आहे, कारण वादग्रस्त अशी ती वास्तू आहे. या ठिकाणी कमाल मौला मस्जिद बांधण्यात आली आहे. त्यामुळे मग मंदिर आणि मस्जिद एकाच परिसरात असल्यामुळे वादाचं हे ठिकाण झालेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला बंधनं, हिंदू धर्मियांना आणि मुस्लिम धर्मीय दोघांनाही बंधनं लादलेली आहेत. आणि जे पर्यटक आहेत त्यांनी कोणकोणते नियम पाळले पाहिजेत याबद्दलचे नियम या ठिकाणी लिहिले आहे. ही गोशाळा ही प्रशस्त आहे, प्रशस्त अशी वास्तू. या ठिकाणी विद्वान लोक चर्चा करत असत, विद्यार्थी शिकत असत आणि आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान आणि चर्चा आणि वाद सुद्धा या ठिकाणी होत असत. तर हे अतिशय सुंदर शिल्प आज आहे. याच्यावर एक शिल्प आहे, हे वल्लभी नावाचं छताचा एक प्रकार आहे, त्या प्रकारात हे बनलेलं आहे. आता या भोजशालेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी दगडाच्या शिलाखंडामध्ये काही व्याकरणाचे नियम वगैरे, संस्कृत व्याकरणाचे नियम वगैरे असे कोरलेले आहेत. म्हणजे पुस्तकं, म्हणजे आपल्याकडे दगडी पुस्तकं पाहायला मिळत नाही, पण हा भारतातला एकमेव प्रकार आहे ज्यात दगडी पुस्तकं आहेत. सुमेरियन संस्कृतीमध्ये, इतर संस्कृतीमध्ये आपल्याला विटांचं ग्रंथालय वगैरे पाहायला मिळतं, तसं आपल्याकडे नाही मिळत, पण हे भोजशालेमध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी उजवीकडे बंधामध्ये संस्कृतचं व्याकरण सांगितलं आहे आणि वर ही वाग्देवीची मूर्ती या ठिकाणी होती. आता हे इंग्लंडच्या म्युझियममध्ये आहे. संस्कृत व्याकरण आणि इतर साहित्याचे अभ्यास या ठिकाणी होता. वास्तुशिल्प वगैरे त्याचे अभ्यास होत होता. यासाठी बांधलेली वास्तू मात्र अजूनही जशीच्या तशी आहे. फक्त मूर्ती नष्ट करण्यात आलेल्या आहे. बाकी भिंती किंवा खांब यांचं सौंदर्य काही नष्ट झालेलं नाही. पण यातून आपल्याला दिसतं किती भव्यता होती. आता दोन्हीकडे आपण वर, डावीकडे आणि खाली पायऱ्या आपल्याला वर चढताना दिसतात. तर दुसरा मजला या ठिकाणी आहे. या ठिकाणी आणि ते स्पष्ट होतं. याला मुस्लिम आक्रमणानंतर मस्जिदीचं रूप देण्यात आल्यामुळं इथे कमानी आपल्याला दिसतात. आता अभ्यासकांमध्ये एक वाद आहे की हे वाग्देवी आहे की अंबा आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की अंबा आहे, कारण अंबा आणि वाग्देवी यांच्या मूर्तिशिल्पामध्ये बरंच साम्य आहे. अंबा म्हटलं की ती पार्वती होते, वाग्देवी म्हटलं की सरस्वती होते. पण सरस्वती कंठाभरण नावाचा एक ग्रंथही संस्कृतच्या व्याकरणाचा ग्रंथ राजा भोजने लिहिलेला आहे
आणि भोजशाळेला सरस्वती कंठाभरण असं नाव दिलं होतं असं म्हणतात. त्यामुळे ही वाग्देवीचीच मूर्ती आहे असं अभ्यासकांचं मत झालेलं आहे. यावर आता खूप अभ्यास संशोधन मध्य प्रदेशात झालेलं आहे. आता एकीकडे वाग्देवीची मूर्ती आणि दुसरीकडे मस्जिद असा विचित्र प्रकार आपल्याला भोजशाळेमध्ये पाहायला मिळतो. तर जे हिंदू आहेत ते प्रार्थना करायला इथे येतात, मुस्लिम आहेत तेही नमाज पडायला येतात. त्यांचा टाइम टेबल मात्र पुरातत्व खात्याने बांधून ठेवतात. आपण समोर पाहतोय प्रवेशद्वार हे भोजशाळेचं आहे आणि उजवीकडे कमाल मौला मस्जिद आहे. हा, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता भोपाळ भोपाळ जिल्ह्यामध्ये जे भोजपूर मंदिराचा आपण उल्लेख यापूर्वी केला, त्या भोजपूर मंदिरापासून साधारणतः 32-33 किलोमीटर अंतरावर बिलोटा नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी काही शिल्प आढळली आहेत. तर ती शिल्प सुद्धा अशीच बेवार स्थितीत आहेत, पण त्यातून त्या काळातल्या शिल्पकारांचं जे शिल्प कौशल्य आहे आणि आपण जे निर्माण केलेलं आहे शिल्पशास्त्र, तर त्याचाही आपल्याला अंदाज येतो. डावीकडे ही अग्नीची मूर्ती, अग्नी हा एडक्यावर बसलेला दाखवतात म्हणून त्या खाली एडका आहे आणि अग्नीच्या ज्वाला दाखवण्याकरता त्याच्या पाठीमागे हे दगडामध्ये अग्निज्वाला आणि अग्नी ही देवता पूजनीय होती केव्हा तरी, त्याचंही प्रतीक आहे. दुसरीकडे विष्णू आहे. विष्णू हाही पूजनीय अजूनही आहे. विष्णूच्या अवतारामध्ये वराह अवतार हा एक अवतार आहे. तर त्या ठिकाणी जे शिल्प सापडले, चौकोनी शिल्प आहे, ती चारही बाजूला अवतारांची शिल्प आहेत, त्यात ही वराह अवतार आहे. बुद्धाला सुद्धा विष्णू पुराणात अवतार मानलेला आहे, त्यामुळे त्या शिल्पखंडामध्ये आपल्याला बुद्ध सुद्धा दिसतो. या बिलोटा गावापासून 5 किलोमीटर अंतरावर थोडं पुढे गेल्यावर प्रतिहार आणि परमार, म्हणजे प्रतिहार हा एक राजपूतांचा वंश होता आणि परमार आधी प्रतिहाराच्या ताब्यात हा परिसर होता, मग परमाराच्या ताब्यात आला. तर त्या ठिकाणी आशापुरी नावाचं गाव आहे, म्हणजे भोजपूर पासून साधारणतः 30-32 किलोमीटरच्या अंतरावर नाही. हा, तर इथे या बिलोटापासून आशापुरी हे 3 किलोमीटर अंतर आहे. इथे 24 मंदिराची अधिष्ठ, म्हणजे 24 मंदिरं बांधली जाणार होती किंवा गेली होती, त्याचा पाया इथे उभारलेला दिसतो आणि 10,000 पेक्षा अधिक शिलाखंड आढळले आहेत. आश्चर्यजनक आहे. 11व्या-12व्या शतकात सपाट छत असणारे वल्लभ शैलीचे भग्न प्रस्तरखंड, म्हणजे मंदिर पाडल्यानंतर खाली जे प्रस्तरखंड पडले आहेत ते वल्लभ शैलीतले आहे. त्यावर कोरलेले ब्रह्मदेव, नरसिंह, विष्णू, सूर्य, गणेश, महिषासुरमर्दिनी, सदाशिव, कृष्ण, सदाशिव हे शिवाचे एक रूप आहे, उमा महेश्वर, शिव आणि पार्वती, नायिका आणि अप्सरा या पाषाणाकडून आपल्याला पाहता येत असं वाटतं, इतकं त्या सुंदर जिवंत त्यात आहेत. तिथे हनुमान मंदिरामध्ये सुद्धा परमारकालीन शिल्प भिंतीवर लावलेले आढळतात. तर आपण भोजकालीन पाषाणापासून त्या भूतनाथ बांधा जवळील वाटेने जाताना आपल्याला हे मंदिर लागतं. या मंदिराच्या जवळच एक स्थानीय संग्रहालय तयार करण्यात आलेलं आहे. आता या मंदिरातल्या काही शिल्पकृती पाहिल्यावर लक्षात येईल की किती ते समृद्ध अशा प्रकार शिल्प होती. हा सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतो नृत्य गणेश, नृत्य करणारी गणपतीची मूर्ती. आणि मंदिराची जी रचना होते त्याच्यामध्ये एक द्वारशाखा, म्हणजे दार, आणि त्याच्या आतमध्ये असतात जे काही दैवत असेल त्या दैवताच्या मूर्ती, अशा काही द्वारशाखांचे अवशेष सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही मूर्ती आहेत त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला उपलब्ध नाही. ही आहे सप्तमातृका. सप्तमातृकाची शिल्प आपल्याला लेण्यांमध्ये सापडतात, काही किल्ल्यामध्ये आढळतात आणि मंदिरामध्ये असतात किंवा तलावाच्या काठावर सुद्धा असतात. आणि सप्तमातृका सोबत गणपती असतो, बरेचदा कार्तिकेय सुद्धा असतो. त्या गणपतीला लागून जी आपल्याला दिसते सप्तमातृका ही चामुंडा आहे. आता ही निऋतीचंच एक रूप आहे. निऋती ही भारतातली सर्वात जुनी, सर्वात प्राचीन अशी मातृदेवता होती. तिचंच रूपांतर पुढे चामुंडामध्ये झालं. महिषासुरमर्दिनी शिल्प सुद्धा बऱ्याच ठिकाणी आढळतात. हे सुद्धा भग्न झालेलं शिल्प आहे. ब्रह्मदेव हा 3 तोंडाचा या ठिकाणी दिसतो आपल्याला. चौथं तोंड त्याचं मागे आहे. त्याच्या हातात ग्रंथ वगैरे आहेत त्यावरून, आणि प्रत्येक दैवताचं एक शिल्पलक्षण आहेच. त्याला शिल्पविधान किंवा मूर्तिविधान असं म्हणतात. तर त्यानुसार मग काही काही वैशिष्ट्यावरून ती मूर्ती कोणत्या दैवताची हे आपण ओळखू शकतो. आता शिवाचे सुद्धा 3 तोंडाचा शिव असलेला आपल्याकडे मुंबईजवळ घारापुरी जे एलिफंटा केव्ह आहे त्या ठिकाणी ती मूर्ती आहे.
तशा प्रकारच्या मूर्ती याही ठिकाणी आहेत. त्याला त्रिमूर्ती शिव ट्रिनिटी असंही म्हणतात. अशाच प्रकारची मूर्ती चित्तोडगडमध्ये जे समाधीश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण त्याबद्दल पाहूया. अनेक मंदिराच्या बाजूला किंवा भिंतीवर यक्षिणींची शिल्प असतात. तशी एक यक्षिणी आहे. चामुंडा देवीची ही मूर्ती आहे. ही आपल्याकडे अंबरनाथ मंदिर आहे त्याच्या अगदी प्रवेशद्वारापाशीच आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते. आता ह्या मूर्तीचं काय लक्षण आहे, काय वैशिष्ट्य आहे, त्यामागे कोणती भूमिका आहे मूर्ती निर्माण करणाऱ्यांची म्हणा की ज्यांनी करून घेतलं त्यांची किंवा एकंदर समाजाची, त्याबद्दल आपण भूत पिशाचचे या विषयावर स्वतंत्र एक व्याख्यान घेणार आहोत. बहुतेक ते 12 सप्टेंबरला होईल, तर तेव्हा आपण यावर चर्चा करू. नृत्यगणेश पुन्हा एकीकडे पाहायला मिळतो आपल्याला. असं एक शिल्पखंड आहे, त्यामध्ये विष्णूसारख्या देवतेची एक मूर्ती आहे. वाराही ही एक मातृदेवता आहे. वराह अवतार जो आहे विष्णूचा, त्याची जी स्त्री रूप आहे त्याला वाराही म्हणतात. या ठिकाणी काही सुंदर स्त्रिया आपल्या आरशात आपला चेहरा न्याहाळताना दिसत आहेत, कोणी नाचतायत, कोणी बासरी वाजून नाचत आहेत, अशा आपले आनंद साजरा करतायत. मंदिरात आल्यावर आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे किंवा होतं, त्याचा आनंद या शिल्पकृतीतून व्यक्त होतात. शिवमंदिर आहे, हा परिसर शिवमंदिरांचा आहे, शैव संप्रदायाचा आहे, पण त्या ठिकाणी विष्णू मंदिरही आहे. एक आश्चर्य आहे. शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायातले झगडे संपल्याचं हे लक्षण आहे. आणि फार क्वचित दिसणारी शेषशाही विष्णूची मूर्ती या ठिकाणी आपल्याला आढळते. इथली लक्ष्मी तर पूर्णतः नष्ट झाली आहे. विष्णूचे पाय सुद्धा अर्धेच आहेत, म्हणजे ही खंडित आहे, कोणते तोडलेली आहे मूर्ती. नृत्य गणेश हा बऱ्याच ठिकाणी या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. विष्णूचे अवतार, काही सुरसुंदरी नावाच्या यक्षिणीची शिल्प आपल्याला बऱ्याच मंदिरात दिसतात. शिवपार्वतीचं हे अतिशय सुंदर शिल्प आहे, पण शिवाचा चेहरा मात्र भग्न आहे. आता ह्या मूर्तीचं काही मला नेमकं स्पष्टीकरण देता आलं नाही, पण सिंहाला मारणारी स्त्री किंवा पुरुष असं हे शिल्प आहे. अशी यक्षिणीची शिल्प, ह्या यक्षिणी ह्या मातृदेवता होत्या आणि त्या पूजनीय होत्या, म्हणून त्यांची शिल्प खूप ठिकाणी आढळतात. अगदी बौद्ध स्तूपांवर सुद्धा आढळतात. भारूड म्हणा, सांची म्हणा, आणखी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतात. कारण जनमानसामध्ये ते अतिशय लोकप्रिय आणि त्यांच्याशिवाय कोणते विधी पूर्ण होत नव्हते. पण वैदिकांनी मात्र यक्षिणीची अतिशय घोर निंदा केली आहे आणि त्यांना हीन लेखलेला आहे. आता या ठिकाणी शंकराची मूर्ती आहे, बहुतेक अंधकासूर वध आहे. आता अनेक शिल्प खूप ठिकाणी विखुरलेली आहेत. त्याच्या नोंदी 10,000च्या जवळपास शिल्प आहे असं म्हणतात. त्या नोंदी पुरातत्व खात्याने घेतलेल्या आहेत. आता ह्या आशापुरी या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी एक शिवलिंग आहे आणि त्या 6,000 म्हणजे सहस्र शिवलिंग त्याला म्हणतात. 1,000 शिवलिंग त्या ठिकाणी कोरले. अशाच प्रकारचं आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये कुडळ संगम नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये अशाच प्रकारचं एक भव्य शिवलिंग आहे आणि ते सहस्र शिवलिंग मानलं जातं. याचा अर्थ अशा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या शिवलिंगाची निर्मिती होत होती. काही ठिकाणी असे मंडप तयार करण्यात आलेले आहे. त्याला मंडप लक्षणम हा जो एक अध्याय आहे सम्रांगण सूत्रधार मधला, तर त्यामध्ये या मंडपाची निर्मिती कशी करावी यावर विस्तृत विवेचन आलेलं आहे. त्याला भिंती नसणारे सुद्धा काही स्तंभ असतात. बऱ्याच ठिकाणी शिवलिंग पळून नेलं किंवा तुटलं, पण शाळुंगा मात्र शिल्लक आहे. तर हे आशापुरी ह्या गावात आशादेवी नावाचं एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. त्याच्या परिसरात, म्हणून त्याला नाव आशापुरी ठेवलं आहे, त्याच्या परिसरात अशा प्रकारच्या अनेक शिल्पांचं आपल्याला भग्नावस्थेतलं दर्शन होतं. हे सुद्धा एक सुंदर मंदिर तुटलेलं किंवा तोडलेलं असं आहे. आता काही मंदिरावर सुंदर असे अलंकरण आहेत, अलंकृत प्रस्तरखंड आपण त्याला म्हटलंय. तर हे याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा सप्तमातृका हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, केव्हा तरी आपण त्यावर चर्चा करूच. सप्तमातृका आणि असे अनेक शिल्पखंड खूप ठिकाणी विखुरलेले पडले. या ठिकाणी सिंह आणि इतर शिल्प, सिंह हे शाक्त संप्रदायाचं प्रतीक मानलं जातं, कारण ते दुर्गेचं वाहन आहे, म्हणून त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यामागची कारणं फार वेगळी आहेत. प्रत्यक्षात हा एक विष्णू आहे. बऱ्याच ठिकाणी द्वार शाखांचे शिल्पखंड असे विखुरलेले पडलेले आहेत. तुटलेल्या ह्या द्वार शाखा आहे, पण त्यावरची शिल्प आहेत द्वारपालांची, ती मात्र खूप सुंदर चांगल्या स्वरूपात ते आहे. या ठिकाणी नृत्यगान करणाऱ्या कलावंतांचं शिल्प, बरीच मंदिरातली पूर्ण असतील, म्हणून त्या शिल्पांना त्या ठिकाणी लावलं गेलं नसेल किंवा ती नष्ट झाली असतील अनेक कारणांनी, आणि मग ती इकडे तिकडे लोकांनी ठेवून दिलेली आहेत. अशा अनेक
मोठ्या प्रमाणात असलेल्या शिल्पांचा हा समुदाय. द्वारशाखांच्या बऱ्याच ठिकाणी अशा तऱ्हेच्या मूर्ती आहेत आणि हे शिवलिंग आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. हे बहुतेक दुर्गेचं शिल्प असावं, नेमकं मला त्याचं आकलन झालं नाही. कधी तिच्या डोक्यावर हत्ती आहे, तसा उजव्या पायावरती हत्ती आहे, पण हत्तीचं ती मर्दन करते आहे. म्हणजे हत्ती हे प्रतीकच बौद्ध धर्माचं असल्यामुळे शाक्त संप्रदायाच्या लोकांनी जेव्हा बौद्ध धर्माचा हे केला, पाडाव केला, पाडाव शब्द वगैरे लढाईमध्ये बरा वाटतो, पण अनेक कारणांनी ऱ्हास झाला बौद्ध धर्माचा, तेव्हा शाक्त संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचं हे प्रतीक आहे. आता बुद्धाला विष्णूचा अवतार मानलेला आहे, त्यामुळे बुद्ध मूर्ती आपल्याला आढळतातच. ही बुद्ध मूर्ती आहे. चारही बाजूला 4 अवतार आहेत, त्यातला एक हा बुद्ध अवतार आहे. वराह अवताराचं हे शिल्प आहे. हे भैरव हे संरक्षक आहे. आता हा परिसर पाहण्याकरता आपण गेलो तर काय दिसतं? आता या ठिकाणी वेताळ किंवा भैरव वेताळ नावाचा वेताळाचा एक प्रकार आहे. वेताळाचे अनेक प्रकार आहेत, तसे भैरवाची अनेक प्रकार आहेत. तर ह्या वेताळाचं किंवा भैरवाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला पूर्ण त्याच्या पासळ्यासकट त्याचे हाडं वगैरे सगळे दाखवतात. चेहरा सुद्धा जसं मानवी कवटी असते तसा दाखवतात. आणि यामागचं कारण काय, त्यावर चर्चा आपण भूतपिशाच्यावर जेव्हा 12 सप्टेंबरला एकत्र येऊ चर्चा करायला, तेव्हा आपण त्याविषयी जास्त माहिती पाहूया. गणपतीची मूर्ती आणि हे शिवलिंग. द्वारशाखा. आशापुरी या गावाजवळ उत्तर पश्चिम दिशेला 1 किलोमीटर अंतरावर बिलोटा नावाचं एक गाव आहे. त्या गावी 7 मंदिर आहेत. त्या 7 मंदिरामध्ये सुंदर अशी शिल्प आहेत. ती आज भग्नावस्थेत आहेत, इकडे तिकडे विखुरलेली आहेत. पण ती पाहिली तर लक्षात येतं की ज्या काळात ती तयार झाली त्या काळात ते मंदिर किती सुंदर असेल आणि भव्य असेल, आणि ज्या कलावंतांनी ती तयार केली त्यांच्या परंपरा किती महान असल्या पाहिजेत. म्हणून या परमारकालीन ह्या शिल्पांचं एक वैशिष्ट्य, जे त्याला परमार शैलीतली शिल्प म्हणतात, स्थापत्यालाही परमार शैली हे नाव दिलेलं आहे. आणि त्या लोकांनी तो शांततेचा काळ असावा, आणि शांततेच्या काळातच इतक्या चांगल्या शिल्पकृती तयार होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात राजा जो आहे तो उदार असला पाहिजे. त्यांनी उदारतेने कलावंताला आश्रय दिला पाहिजे, आणि त्याच्याही डोक्यात काहीतरी निश्चित कल्पना असल्या पाहिजे कलेबद्दलच्या. तर त्या सगळ्या राजाभोज यांच्या डोक्यात असल्यामुळे, आणि त्यांनी ग्रंथात लिहूनच ठेवलं असल्यामुळे पुरावा आपल्याकडे आहे की त्या माणसाचं ज्ञान या क्षेत्रातलं फार प्रगल्भ होतं. म्हणून त्यांनी ह्या मूर्ती घडून घेतल्या आणि त्या चांगल्या ठिकाणी उभारल्या असतील. आज दुर्दैवाने त्या भग्नावस्थेत आहेत. अशा अनेक मूर्ती खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदरसी नावाचं गाव त्या फार जवळच आहे. जो पवार किंवा परमार कुळातला जो पहिला राजा मानला जातो, राजा विक्रमादित्य, इसवी सनापूर्व 54 हे त्याचं वर्ष, राज्य कारकिर्दीचं वर्ष मानलं जातं. तर त्याची एक बहीण होती सुंदरसी नावाची. तर तिच्या नावावरून हे गावाचं नाव ठेवलं गेलं, आणि त्या ठिकाणी काही शिल्प आपल्याला आढळतात. त्या सुंदरसी या गावातली शिल्प आहेत. फार चांगल्या अवस्थेत नाही आहेत. हे मकर तोरण असलेली सरस्वतीच आहे. हा एक भाग आहे, म्हणजे खांबाचा भाग असला पाहिजे. नंदी आहे, आणि काही शिल्प तिथल्या मंदिराच्या किंवा घराच्या बांधकामामध्ये वापरली गेली आहे, त्याचा हा पुरावा आहे. भग्न नंदी, आणि हे कलश हे समृद्धीचं लक्षण आहे, वैभवाचं लक्षण आहे. आता कोणत्या तरी महान गुरुची किंवा आसपासच्या एखाद्या महंताची समाधी असली पाहिजे. समाधीवर शिवलिंग उभारण्याची प्रथा तेव्हा होती. आता आपण वेगळ्या विषयाकडे जाऊया. राजाभोजनी आणखी एक मोठं काम केलं होतं, जे फारसं चर्चेत नाही आहे. चित्तोडगड हा जो आहे, चित्तोडगड म्हटलं की एकदम आपल्याला महाराणा प्रताप आणि राणा कुंभा या सगळ्या वीरांनी केलेला पराक्रम आठवतो. तर त्या चित्तोडगडमध्ये जे सगळं मान आहे, या मानाचं प्रतीक आहे भारतातल्या सगळ्या शूरवीर पराक्रमी लोकांचं, त्या चित्तोडगडावर एक मंदिर आहे. ते राजा भोजनी बांधलं होतं असं म्हणतात. या मंदिराची शैली आणि आबू, हे जे माउंट आबूचं जे देलवाडा टेम्पल आहे त्याच्या शैलीत बरंच साम्य आहे. विशेषतः ही जैन शैली आहे. म्हणजे जैन आणि परमार ह्या 2 शैलीचं मिश्रण आपल्याला ह्या समाधीश्वर मंदिरात पाहायला मिळतं. अशाच प्रकारची मंदिरं आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी काळाराम मंदिराच्या शिखरामध्ये सुद्धा अशा ही शैली आपल्याला वापरली दिसते. या मंदिराच्या भिंतींवर अतिशय सुंदर हा दगडी लालसर जो त्या राजस्थानमध्ये आढळतो, त्या दगडात शिल्प उभारले. या बहुतेक शिल्पामध्ये युद्ध
आणि युद्धात मरण पावलेले लोक, उंट उंट आणि हत्ती, घोडा या तिन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या साह्याने युद्ध करणारे लोक, काही पायदळ लोक आहेत. आणि सगळ्यात खाली कीर्तिमुख दाखवले. कीर्तिमुख हे शुभ सूचक आहे. सर्वात वर मग त्या राजा आणि सगळ्यांना दान देणे किंवा आनंदोत्सव साजरा करणे तशा प्रकारचं शिल्प आहे. त्या चित्तोड किल्ल्यामध्ये 8 विशाल सरोवर आहेत. आता ह्या चित्तोडच्या समाधी मंदिरामध्ये जो नंदी मंडप आहे त्यातला हा नंदी चांगल्या अवस्थेत आहे. त्या समाधीश्वर मंदिरात जी भिंती आहेत त्या मंदिराच्या भिंती सुद्धा इतकी सुंदर शिल्प आहे. त्यातल्या बऱ्याच शिल्पांचे पाय तोडलेले आहे. म्हणजे एखाद्या धर्माच्या विरोधात एक आपल्या मनात राग असला, द्वेष असला की तो राग आपण कोणावर काढतो, तर ह्या कलाकृतीवर काढला. पण ज्या कलावंतांनी, ज्या मेहनतीने, ज्या कौशल्याने ही निर्माण केलंय त्याची कदर मात्र राखली गेली नाही. हे एक प्रवेशद्वार आहे चित्तोडगड मधल्या समाधीश्वर मंदिरात. हे चित्तोडगडचा पूर्ण परिसर. पुन्हा आपण जे शिल्प यापूर्वी पाहिलं तेच आलेलं आहे. या ठिकाणी एका महिलेला प्रसव वेदना झाली म्हणून ती पोटावर हात ठेवते आणि तिचं जे दुःख आहे ते कमी करण्याकरता एक महिला तिचा पाय चेपते आहे, दुसरी महिला डोकं दाबते आहे, दुसरी आश्चर्यचकित झालेली आहे. तिला थोडंसं भीती निर्माण झाली तिच्या मनात काय होईल. आणि ती ज्या पलंगावर पहुडलेली आहे, तर पलंग त्या काळात कसे असत त्याचं आपल्याला दर्शन दिसतं. त्या पलंगाच्या खाली पाण्याचे घडे आहेत, म्हणजे केव्हाही पाणी लागेल. म्हणजे आपलं जे जीवन आहे, मानवी जीवन आहे, त्याचं चित्रण अशा तऱ्हेने त्या काळातल्या कलावंतांनी या शिल्पांच्या माध्यमातून केलेलं आहे. हे चित्तोडगडचं अतिशय प्रसिद्ध समाधीश्वर मंदिर जे राजा भोजनी बांधलं. इथे पुन्हा योद्धे दाखवले. एक घोडेस्वार आहे आणि हत्तीस्वार आहे. आणि हत्ती वरचा जो माहूत आहे तो अंकुशाने गंडस्थळावर त्याला प्रहार करतोय हत्तीला. त्यामुळे चिडलेला हत्ती दुसऱ्या पुढच्या घोड्यावर बसलेल्या घोडेस्वाराला मारण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो घोडेस्वार खाली जो सैनिक पडला त्याच्यावर पाय देऊन निघालेला आहे. त्याच्यासमोर ढाल तलवार असलेले काही सैनिक आहेत. हे दुसरं एक मंदिर आहे, म्हणजे समाधीश्वर मंदिराला लागून कृष्ण मंदिर आहे. समाधीश्वर मंदिरात जी मूर्ती आहे ती शिवाची आहे आणि 3 मुख असलेली आहे. त्याला त्रिमूर्ती असं म्हणतात. ट्रिनिटी ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जगातल्या बहुतेक धर्मामध्ये आहे. म्हणजे 3 प्रकारच्या भावना एखाद्या व्यक्तीमध्ये असते, एखाद्या दैवतामध्ये सुद्धा असतात. दैवत आपण निर्माण केल्यामुळे, देवही आपण निर्माण केल्यामुळे आपल्या सगळ्या भाव आणि भावना या आपण दैवतांवर आरोपित केल्या आहेत. हे समाधीश्वर मंदिराचं, चित्तोडच्या समाधीश्वर मंदिराचं हे प्रवेशद्वार आणि त्याच्या अवतीभोवती असलेली शिल्प आहेत. या शिल्पात आपण डावीकडे एक व्यक्ती जे हात पाय वाकडे करतो, आपल्याकडे ह्या प्रकारे नृत्य करणारे लोक, विनोदी लोक दिसतात. आणि एक व्यक्ती जी आहे तिच्या पायाला काहीतरी मुरगळला असेल पाय, म्हणून त्या पायावर उपचार करणारा वैद्य आणि त्याला सहकार्य करणारी त्याची सहकारी स्त्री, हे तिच्या हाती औषधाचा हंडा आहे. आणि मग इकडे सुद्धा तशाच प्रकारे मालिश करणारा रामदेव बाबा त्या काळातला तो इथे आहे. या ठिकाणी हे युद्ध दृश्य आहे. घोडा खाली वाकलेला आहे या हत्तीच्या वारामुळे आणि जो घोडेस्वार आहे तो सुद्धा अशा तऱ्हेने पडला आहे. युद्धाचं एक शिल्पांकन. हा विनोदी व्यक्ती जो आहे लोकांचं मनोरंजन करतोय तो स्वतंत्रपणे या ठिकाणी दाखवला. आणखी एक वैशिष्ट्य असं की परमार जे राज्य होते त्यांचं ते जरी शैव असले, शंकराला मानणारे असले, तरी त्यांचा संबंध जैन धर्माच्या लोकांशी होता. आणि जैन धर्मीय जे काही त्यांचे मुनी असत, त्यांना मुनी म्हणतात की जाती म्हणतात, तर त्यांना त्यांनी मदत केली होती. अशा एका जैन तीर्थंकरांची मूर्ती या चित्तोडगडच्या समाधीश्वर मंदिरावर आहे. आणि त्याचं स्वागत म्हणा की त्याचा सन्मान करण्याकरता काही ढोलक वाजवतात, कोणी शंख वाजवतात, काही लोकांची तोंड आता तोडलेले आहेत. पण ह्या चौऱ्या ढाळणारे 2 परिचारक आहेत आणि एक मात्र मौन धारण करण्याचं प्रतीक म्हणून हात तोंडावर ठेवून आहे. त्याच्या हातात रुमाल आहे, म्हणजे हा जैन साधू असला पाहिजे. या मंदिराच्या भिंतींवर जे देवकोष्ठ आहे त्यामध्ये सुद्धा काही मूर्ती आहे. ही मूर्ती शिवाचीच मूर्ती आहे आणि शिवमंदिर असल्यामुळं स्वाभाविक आहे, समोर मंदिर आहे. आणि या मंदिरात एक शिलालेख आहे, तो अलीकडला आहे. त्यात की राजाभोजचा उल्लेख नाही, पण इतर शिलालेखावरून हे मंदिर राजा भोजनी बांधलं असावं असं अभ्यासकांचं मत आहे. या ठिकाणी जो गणपती आहे तो आपल्याकडे
सिद्धिविनायक जो आहे मुंबईचा, दादरचा, प्रभादेवीचा, तर त्या सिद्धिविनायकाच्या दोन्हीकडे रुद्धिसिद्धी असतात. तशा हे तंत्र संप्रदाय जो आहे, गाणपत्य तंत्र संप्रदाय, त्यामध्ये रुद्धिसिद्धीचं जे शिल्पांकन आहे ते तसं या ठिकाणी केलं आहे. आणि गणपतीला आवडतो मोदक, म्हणून मोदक आणणारी एक परिचारिक स्त्री या ठिकाणी खाली दाखवलेली आहे. मंदिरामध्ये सगळ्या भिंतीवर इतकी सुंदर शिल्प आहेत की म्हणजे त्या काळात कलावंतांचा मोठा वर्ग, अतिशय प्रबुद्ध असा वर्ग त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यांना मदत करणारे राज्यकर्ते असले पाहिजेत. या ठिकाणी एका महिलेला मदत करणाऱ्या तिच्या सख्या, आणि ती काहीतरी ती बेशुद्ध झाली आहे की धुंदीत आहे असं दिसते. पण अशा प्रकारची शिल्प बऱ्याच मंदिरावर किंवा लेण्यावर सुद्धा आहे की दारू पिऊन झिंगलेल्या स्त्रिया आणि त्यांना नेणारे परिचारक, अशा तऱ्हेचे शिल्प आहे. ही सुद्धा शिल्प आहे. ह्या सगळ्या शिल्पांवर स्वतंत्र अभ्यास व्हायला पाहिजे. हे आमोद प्रमोद म्हणजे आनंद, नृत्य, वादन करणाऱ्या स्त्रिया, नर्तकी आणि वादक या ठिकाणी दाखवले आहेत. आता हे शिल्प मोठं मजेदार आहे की या ठिकाणी एक आपण पाहतोय ह्या त्या मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला हा शेतकरी आहे, त्याच्या हातात नांगर आहे. ते शेतकरी आहे आणि असा शेतकरी वर्गापतले इकडे नांगरच आहे. तर आपल्याकडे गाव गप्पा करणारे लोक जे असतात, गावाच्या झाडाखाली, झाडाच्या पारावर चकाट्या पिटणारे, अशा एका व्यक्तीचं हे शिल्प आहे. इथे माकडाचं मुकुट घालून विनोद करणारे, गंमत करणारे असे लोक, जे हे नर्तक आणि कलावंत, नाट्य कलावंत असले पाहिजे त्या काळातले. या ठिकाणी टेबलासारखं 2 लाकडातून किंवा 4 लाकडाच्या तुकड्यातून अशा टेबल तयार करून त्यावर हात ठेवून ही जी व्यक्ती आहे ती एकतर गाते आहे किंवा मग काहीतरी उपचार करते असं यातून दिसते. हे आता नंतर आपण वळूया नीलकंठेश्वर मध्ये. म्हणजे राजाभोज नंतर त्यांचा लहान भाऊ उदयादित्य होता, तर त्यांनी काही मंदिरं निर्माण केली. त्यातलं हे नीलकंठेश्वर मंदिर आहे, अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे सुद्धा तेवढंच वैभव संपन्न आहे. या मंदिराचं एक नंदी मंडप, हे याला उदयेश्वर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मध्य प्रदेशात उदयपूर नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं. या मंदिराचं शिखर पाहिल्यावर लक्षात येईल की ते त्या काळातले कलावंत किती उच्च प्रतीचे कलावंत होते. अशा काही शिखरांच्या या छायाचित्र आहेत. यात मूर्ती सुद्धा, या मूर्तीमध्ये सुद्धा काही दैवत दाखवली आहेत. आपण सूक्ष्मपणे आता नाही पाहू शकत. या बऱ्याच मूर्तींमधून तत्कालीन समाज जीवन आणि काही पुराणातल्या गोष्टी, त्या गोष्टींवर आधारित ही शिल्प सगळी आहेत. त्याचं पूर्णतः हे मंदिर प्राकार आहे. प्राकार म्हणजे अवतीभोवतीचा परिसर, आणि त्या परिसरामध्ये मंदिराचं स्थान काय आहे त्याबद्दलची जी माहिती अभ्यासकांनी लिहून ठेवली आहे ती या ठिकाणी आलेली आहे. मंदिराजवळ काही बांधकाम केलेलं आहे. त्या बांधकामाचं हे बांधकाम थोडंसं अलीकडलं दिसते. जेव्हा मंदिराचा सांधा असतो त्याला जंगा म्हणतात. जंगा जे जांग असते आपली पायाची, तसं याला जंगा म्हणतात. तर जोडणाऱ्या ह्या जंगेमध्ये काही शिल्प असतात. त्या शिल्पाचे वैशिष्ट्य असं असतं की त्यात 2 प्रकारचे प्राणी, 2 प्रकारचे पक्षी एकत्र आले असं दाखवलं असतं. म्हणजे मंदिर जोडलं गेलं आहे दाखवण्याकरता तशा प्रकारचे शिल्प असतात. आता ह्या सगळ्या शिल्पाबद्दल जो काही अभ्यास मांडण्यात आलेला आहे तो अनेक अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने मांडला आहे. ह्या शिखरांचं सगळं माहिती आपण पाहिलं यापूर्वी. शिखर, हे सगळे शिखर, आता हे शिखर आहे तसं खरं म्हटलं म्हणजे दक्षिणेतली जी पद्धत आहे नागर शैली, पण तिच्यावर आमलक जो आहे त्याला आमलक म्हणतात, हा वेसर शैलीतला आहे. अशी मिश्र शैली ही माळव्याच्या पवारांनी परमारांनी निर्माण केली आणि म्हणून त्याला परमार शैली असं म्हणतात. आणि तिचंच अनुकरण पुढे आपल्या महाराष्ट्रात झालं. तर हा नंदी मंडप यापूर्वी पाहिलाय. आता परमारांच्या इतिहासाबद्दल जी काही माहिती अभ्यासकांनी लिहून ठेवली ती या ठिकाणी दिलेली आहे. समाधीश्वर मंदिरावर आणखी थोडंसं आपण दृष्टिक्षेप टाकू. आपण काही भाग राहून गेला होता तो या ठिकाणी पुन्हा पाहूया. ही ती मूर्ती आहे समाधीश्वराची, नंदी मंडप. हे चित्र सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेलं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने. आता तरी आपण बराच भाग यातला वगळलेला आहे कारण वेळ अभावी. तर आपण शेवटी वळूया एका शिल्पाकडे, जे शिल्प बोरिवली, मुंबईचं एक उपनगर, त्या बोरिवलीमध्ये एकसर नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये एक वीरगळ आहे. वीरगळ म्हणजे
वीर शूरवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली शिळा. गळ हा शब्द तो कल आहे मुळात, आणि कन्नड भाषेत विरक्कल म्हणजे वीरांची शिळा. वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा सन्मानार्थ उभारलेली शिळा. जसं नागाची प्रतिमा दगडात कोरली असेल त्याला नागक्कल म्हणतात, तसं वीरांचं सन्मान करण्याकरता जे काही शिल्प निर्माण केलं असेल त्याला विरक्कल हा शब्द आहे. मराठीत तो विरगळ या अर्थाचा प्रचलित आहे. विठोबा हा सुद्धा एक विरगळ आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आता हा जो विरगळ आहे अतिशय प्रसिद्ध आहे, याच्याबद्दल असा एक समज होता, इथे दाखवण्याचं कारण असं, असा एक समज होता की राजाभोज यांच्या मृत्यूच्या प्रित्यर्थ उभारलेली ही शिळा आहे, विरगळ आहे, असा समज अभ्यासकांचा होता. तशा नोंदी काही लोकांनी केल्या आहे, पण यावर ज्यांनी सखोल अभ्यास केला त्यांनी सांगितलं की शिलाहार राजा सोमेश्वर याचा जो मृत्यू झाला, म्हणजे यादव राजा महादेव आणि त्याच्यामध्ये शिलाहार आणि यादव या दोन राजांमध्ये झालेलं युद्ध आहे, त्या युद्धाचं वर्णन करणारे ह्या शिळा आहेत. 4 शिळा तशा आहेत. तर त्यात म्हणजे पहिल्यांदा हत्तीदळ पायदळात झालेली लढाई, घोडदळात झालेली लढाई, हत्तीदळ आणि नाविक दळ, म्हणजे 4 प्रकारचे सैनिक आणि त्यांच्यात झालेली लढाई, ही लढाईचं चित्रण या शिल्पामध्ये करण्यात आलंय. 5 वर्षापूर्वी बहुतेक मी त्या ठिकाणी गेलो होतो, तर मला ते पाहायला मिळालं आणि ते पाहिल्यावर लक्षात आलं की हे काही राजाभोजशी संबंधित नाही आहे, हे समुद्री युद्ध आहे आणि समुद्री युद्धाचा राजाभोजशी काही संबंध आला नाही. त्यांनी जरी समुद्रावर जे आरमार जे निर्माण होतं, ते आरमार कसं निर्माण करावं याबद्दलचं जे शास्त्र आहे ते सम्रांगण सूत्रधार आणि युक्तिकल्पतरू या दोन्ही ग्रंथामध्ये राजाभोजनी सांगितलं आहे. तरी सुद्धा त्यांना कशी समुद्री युद्ध करायची गरज पडली नाही. तर याबद्दल जे अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे की शेवटला शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यामध्ये 13व्या शतकात झालेलं घनघोर युद्ध आणि त्यात वीर मरण पत्करलेल्या सोमेश्वराचं शिल्पचित्रण त्यात आहे. हे अतिशय पाहण्यासारखं आहे. आपण जर मुंबई भागात असाल किंवा कोणत्याही कारणाने बोरिवली नॅशनल पार्कला लोक जातातच, तर एकसर या गावातले शिल्प पाहावं हे शोधायला आम्हाला खूप त्रास झाला, कारण पुरातत्व खात्याच्या लोकांनी आम्हाला काही माहिती दिली नाही. हे एका कंपनीच्या आवारामध्ये, म्हणजे ज्या खाजगी मालकीचं ते ठिकाण असेल त्यांनी जी जागा विकली ती कंपनी उभारली, पाणी शुद्ध करण्याची कोणती कंपनी आहे, आणि त्यांनी मात्र विरगळाचा हा परिसर सुरक्षित केला, त्याला सुंदर कंपाऊंड तयार केलं आणि त्या ठिकाणी फलक बिलक काही नाही आहे, पण लोक पूजा करतात, त्याची दैवत म्हणून पूजा करतात. तर हे पुरातत्ववेत्ता हेनरिक कझिन्स यांनी असं म्हटलं की हा शेवटला शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्या 13व्या शतकात जे युद्ध झालं त्याचं हे शिल्प आहे. वावी मिराशी यांचा ग्रंथ आहे शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीवलेख, त्यामध्ये सुद्धा हे एकसारचं विरगळ हे सोमेश्वराचं आहे स्पष्ट केलं. त्यामुळे आता तो संभ्रम नाहीसा झाला, कारण आता बऱ्याच अभ्यासकांनी त्याचं अनेक पद्धतीने संशोधन केलं आणि 13वं शतक आहे, हे राजाभोजशी काही संबंध नाही. तर मी त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा त्याचं निरीक्षण फोटो केले होते, पाहिले होते. अशा ठिकाणी धावती ओळख मी फक्त परमारकालीन शिल्प आणि स्थापत्याची करून दिली. परमारकालीन शिल्प स्थापत्य स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे आणि त्याला पुरेसा वेळ सुद्धा आपल्याला पाहिजे, आणि बराचसा तांत्रिक भाग त्यात आहे, त्याचा मी परामर्श या ठिकाणी घेतला नाही. तो घेतला असता तर कदाचित कंटाळवाणं होऊ शकलं असतं भाषण, म्हणून या ठिकाणी मी थांबतोय. खूप जे आपण काय म्हणतो त्याला संयम ठेवून हे ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. पुढे आपण 29 तारखेला भेटणार आहोत. 29 ऑगस्टला हा काळ जो आहे त्या काळात गणपती उत्सव आहे, म्हणून माझी इच्छा आहे की गणपती देवता उगम आणि विकास या विषयावर ते भाषण ठेवावं. आणि 12 सप्टेंबर ही तारीख मला डॉक्टर सुजित शिंदे यांनी दिली आहे. तर त्या दिवशी आपण भूत, पिशाच आणि पितर यांच्यावर माहिती पाहू, कारण तो जो काळ आहे तो पितृ पक्षाचा काळ आहे. आणि असे हे विषय आधी ठरले होतेच, पण त्याला आपण त्या काळात जे काही सण उत्सव आहे त्याची जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप लोकांनी चांगलं मत व्यक्त केलं आहे. निनाद शाह यांनी सखोल अभ्यास, उपयुक्त उत्तम माहितीप्रद व्याख्यान सांगितलं, त्यांचंही भाषण मी ऐकलं होतं. सखोल मांड सचिन पाटील, श्रीकांत जाधव, शंकर निकम, ॲडव्होकेट शंकर निकमचे मित्र आहे, वेदाचे अभ्यासक आहे श्रीकांत जाधव आणि सुनील कुलकर्णींनी फार सुंदर छान माहिती म्हटलंय.
सर्जेराव भामरे फार मोठं व्यक्तिमत्व आहे इतिहासाच्या क्षेत्रातलं, आणि त्यांना हे आवडलं म्हणजे आता पावतीच आहे. खरं म्हटलं म्हणजे माझा हा काही विषय नाही आहे इतिहास. मी अपघाताने या विषयाकडे वळलो, आणि मी मुळात चित्रकार आहे आणि मराठीचा अभ्यासक आहे त्याचा, खरं म्हटलं म्हणजे. पण मराठी ही भाषा आहे आणि त्या भाषेत काहीही अभ्यासता येतं, आणि मराठीचे जे प्राध्यापक असतात ते सर्वज्ञ असतात असा एक गैरसमज आहे. त्या गैरसमजाचा फायदा घेऊन मी अनेक विषयांवर लिहित आणि बोलत असतो. पण ज्या लोकांनी आपली मतं या ठिकाणी मांडली आहेत ते या व्यक्ती त्या त्या क्षेत्रातल्या निष्णात व्यक्ती आहेत, म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्या श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले, विजय वाईकर. प्रश्न कोणी विचारले नाही, कारण लोकांच्या प्रश्नाची उत्तरं त्या विवेचनात मिळाली असतील असं मला वाटतं, किंवा असं घेण्यातच बराच काळ गेला. आनंदात लोक होते, म्हणून कदाचित प्रश्न विचारले नसतील. मागील वेळेस काही प्रश्न विचारले होते. आपण राजाभोज किंवा परमार कुळाबद्दल आणखी 2 व्याख्यान घेणार आहोत. एका व्याख्यानामध्ये राजाभोज यांच्या साहित्याचा परिचय करून घेऊ, आणि एका व्याख्यानामध्ये पूर्ण परमार कुळ आहे त्याचा इतिहास, अगदी सम्राट विक्रमादित्यापासून तर आताचे सम्राट आपले आदरणीय शरद पवार मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण समकालीन असल्यामुळे त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही, पण हे परमार कुळाशी संबंधित आहेत आणि त्यांच्याकडून देशाला आजवर खूप काही मिळालेलं आहे आणि यापुढे मिळत राहील, आताही मिळते आहे. म्हणून आपण पवार घराण्याचा इतिहास, अगदी देवास आणि धार आणि महाराष्ट्रात जे पवार घराणी आहेत त्याबद्दल आपण त्या व्याख्यान पाहू. आणि माझी एक अशी इच्छा आहे की जगदेव परमार की जगदेव पवार याचा महाराष्ट्राशी संबंध फार निकटचा होता, कारण तो कल्याणच्या चालुक्यांचा सेनापती होता. पुढे असा एक काळ आला की तो राजा सुद्धा होणार होता, पण जेव्हा चालुक्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्याला त्यांनी बाजूला केलं. पण जोवर तो होता या परिसरात, बुंदेलखंडचा जो प्रांत आहे त्याला जेजक भुक्ती असं म्हणतात, तर तो परिसर त्याच्या वडिलांनीच त्याला दिलेला होता पाहायला. पण चालुक्यांनी सुद्धा मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्ण परिसर त्यांच्या ताब्यात होता. त्या काळात त्यांनी जे काही मंदिरं बांधली त्याची विशिल्प विधान जे असेल, म्हणजे शिलालेख सापडले, त्यावर आपण चर्चा करूया. म्हणजे अशा तऱ्हेने हा परमार कुळाबद्दल 5 व्याख्यानाचं नियोजन आहे. जसजसं आपला वेळ मिळेल तसतसं आपण यावर चर्चा करू, पण सलग तर नाही करता येणार, कारण एकाच विषयावर सलग चर्चा केली तर कंटाळवाणी होण्याची शक्यता आहे. शिवाय खूप विषय आहे माझ्या डोळ्यासमोर, कारण साप्ताहिक चित्रलेखामध्ये मी 2 लेख मला सलगपणे लिहिले होते. एक असत्याची सत्यकथा ही 2005-06 मध्ये 55 लेखांची लेखमाला होती, आणि 2009 ते 11 मध्ये साधारणतः 106 पानांची 2 वर्षे लेखमाला लिहिली होती. ते विषय, त्याशिवाय अनुषंगिक मी लिखाण केलेलं आहे. तर इच्छा आहे आपल्या डॉक्टर सुजित शिंदे यांची की मी त्यावर बोलावं, पण जसजसा वेळ मिळेल तसं आपण पाहूया. म्हणून आता या ठिकाणी डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांचे मित्र पंकज बाविस्कर यांनी जे काही हा उपक्रम चालवला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शेवटी एक प्रश्न आहे की घारापुरी येथील मूर्ती सदाशिव मूर्ती आहे ना? सदाशिव मूर्तीच आहे, पण तिचे 3 तिची काय म्हणा रूप त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तिला 4 मुख आहे असं काही लोक म्हणतात, पण 3 मुख दिसतात, 4थं मुख दिसत नाही. तर त्यावर मूर्तीशास्त्राच्या अभ्यासकांनी यापूर्वी मांडणी केलेली आहे, त्याचं मी पुनरावृत्ती करीत नाही. आणि मूर्तीशास्त्र, शिल्पशास्त्र, मूर्तिविधान हा एक स्वतंत्र अभ्यासाचं क्षेत्र आहे, आणि त्याच्यावर आपण सखोल केव्हा तरी माहिती पाहूया. कारण मी आधी सांगितलं आहे की मी या क्षेत्रातला तसा नाही आहे, साहित्य क्षेत्रातला मी माणूस आहे. धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास हे माझ्या आवडीचे विषय, आणि मिथक, प्रामुख्याने पुराणकथा हा माझ्या आवडीचा विषय आहे. पण त्यात इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, पुरातत्व येतच. त्यामुळे मूर्तिशिल्प आणि स्थापत्य याही ज्या विधा आहेत, फॅकल्टीज आहेत, त्याची विद्याशाखा आहे, त्याचा अभ्यास अभिप्रेत आहे. तर ओझरता का होईना त्याचा परिचय आपण करून घेऊया. घारापुरीच नव्हे तर घारापुरी सारख्याच त्रिमूर्ती भारतातल्या अनेक धर्मामध्ये आहेत, तशाच भारताबाहेरच्याही धर्मामध्ये आहे. जसं दत्तात्रयाची मूर्ती तयार झालेली आहे, ती का तयार झाली, कशी झाली, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. म्हणून देशोदेशीचे दत्त, म्हणजे भारतातल्या सारख्या दत्तासारख्या मूर्ती जगभर कशा आहेत त्यावर सुद्धा आपल्याला केव्हा तरी जसा वेळ मिळेल तेव्हा आपण चर्चा करू. तर आपण या ठिकाणी आलो आहोत आणि सगळ्यांनी फार आवडीने हे ऐकलं भाषण, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.
जय हिंद.